पुंडलिक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. धरी धरी आठवण, मानी संतांचे वचन. नेले रात्रीने ते अर्धे, बाळपण जरा व्याधे. धरी धरी आठवण, मानी संतांचे वचन. तुका म्हणे पुढा, तुका म्हणे पुढा, घाना जुंती जशी मुडा. धरी धरी आठवण, मानी संतांचे वचन. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, या मृत्यू लोकात, या संसारात सुख हे जवा एवढं आहे आणि दुःख हे पर्वता एवढं आहे. जव म्हणजे जवस. सुख हे जवा एवढं आहे आणि दुःख पर्वता एवढं आहे. या अभंगात तुकोबाराय म्हणतात, जवसा एवढं का होईना, जवा एवढं का होईना, परंतु या संसारात सुख आहे. या संसारात जवा एवढं का होईना सुख आहे, असं म्हणणारे तुकोबाराय एका अभंगात लिहित आहेत की सुख नाही कोठे आलो या संसारी, वाया हावबरी होऊ नका. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुख नाही कोठे आली या संसारी, वाया हवभरी होऊ नका. या अभंगात महाराज म्हणतात की या संसारात अजिबात सुख नाहीये. हा संसार दुःखानं खचून भरलाय. दुःख बांधवडी आहे हा संसार. महाराज एका अभंगात म्हणतात, जवसा एवढं का होईना पण या संसारात सुख आहे. आणि महाराजच दुसऱ्या अभंगात म्हणतात की या संसारात अजिबात सुख नाही. मग दोन्ही अभंग महाराजाचेच, तुकोबारायांचेच. मग लिखाणात हा विरोधाभास का, याचं उत्तर आपल्याला द्यायचे. हा लिखाणात विरोधाभास का, याची साक्ष ज्ञानोबाराय देत आहेत. माऊली लिहित आहेत की मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकवी जेल कवनाची श्रवणी. कैची सुख निद्रा अंतरुणी इंगळाच्या. मृत्यूलोकी सुखाची कहाणी. ज्ञानोबाराय म्हणतात की या मृत्यूलोकात तुम्हाला सुखाची कहाणी अर्थात गोष्ट सुद्धा ऐकायला मिळणार नाही. इतकं सुख इथं मृत्यूलोकात दुर्मिळ आहे. आपल्या लहानपणी आपली आजी किंवा वडील वगैरे आई आपल्याला कहाणी, गोष्ट सांगायची आणि ती कहाणी ऐकत ऐकत आपण झोपी जायची. कहाणी म्हणजे काल्पनिक गोष्ट असते. एक होता राजा आणि त्याला होत्या 2 बायका आणि त्याला होते 4 लेकरं वगैरे वगैरे, अशा प्रकारची कहाणी असायची. कहाणी कथा. कहाणी म्हणजे खोटी काल्पनिक गोष्ट. ज्ञानोबाराय म्हणतात की या संसारात, या मृत्यूलोकात तुम्हाला सुखाची कहाणी अर्थात गोष्ट सुद्धा ऐकायला मिळणार नाही. तात्पर्य माऊलींना सांगायचं की या मृत्यूलोकात सुख नावाची गोष्टच नाही. हा संसार पूर्णतः दुःखानं खचून भरला आहे.
इथं सुख नावाची गोष्टच नाही. एखादा मनुष्य विस्तावर झोपलाय, एखादा मनुष्य विस्तावर झोपलाय आणि त्याला विचारलं की मामा कसं वाटतंय, तर तो म्हणतो मजा वाटते. मजा वाटते. झोपलाय कशावर? विस्तवावर. आणि त्याला विचारलं कसं वाटते, तो म्हणतो मजा वाटते. विस्तवावर झोपल्यानंतर जर माणूस म्हणला मजा वाटते, तर ही गोष्ट हास्यास्पद आहे. अब तर जळून जाईल, भाजून निघल, बोंबलल. पण विस्तवावर झोपलेला मनुष्य म्हणतो मला मजा वाटते. हे विधान जसं हास्यास्पद आहे, तसं मृत्यूलोकात जर कुणी म्हणालं काय चालले मामा, तर मी सुखात आहे, मजेत आहे, हे बोलणं सुद्धा तितकंच हास्यास्पद आहे. विस्तवावर झोपलेला मनुष्य कधीच सुखी होऊ शकत नाही. तसं मृत्यूलोकातही कधीच तुम्हाला सुख मिळू शकत नाही. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐक विजयेल कवनाची श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. मृत्यूलोकात सुखाची कहाणी अर्थात गोष्ट सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. इतका सुखाचा इथं अभाव आहे. नरावरा या उहीत म्हणतात की मृत्यूलोकात सुखाची कहाणी सुद्धा ऐकायला मिळणार नाही. तेच ज्ञानावर एका दुसऱ्या उहीत लिहित आहेत, जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. दोन्ही ओव्या ज्ञानोबारायच्याच. मग ज्ञानोबारायच्या लिखाणात असा विरोधाभास का? तसा तुकोबारांच्या लिखाणात विरोधाभास असं का? इथं अभंगाच्या चिंतनाचा मूळ गाव आहे. या प्रश्नाचं उत्तर द्यायचे. दोन्ही महासंत ज्ञानोबाराय तुकोबाराय एक ठिकाणी म्हणतायत की या संसारात अजिबात सुख नाही, आणि एक ठिकाणी म्हणतायत जवा एवढं का होईना, थोडं का होईना, या संसारात सुख आहे. सुख पाहता जवा पाडे तुकोबाराय. जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. तेथ दुःख, संसारात दुःख असा मोठा हात पसरवलाय ज्ञानोबारांनी. तेथ दुःख जोर दिला. तेथ दुःख पर्वता एवढं. तेथ दुःख आणि काही म्हणजे कांडभर. तेथ दुःख म्हणताना ज्ञानोबारांनी असा जोर दिला शब्दावर, तेथ दुःख म्हणजे दुःख पर्वता एवढे, आणि काही म्हणजे सुख पाहता जवा पाडे. जी गोष्ट ज्ञानोबाराय म्हणतात की ते तर सुख नावाची गोष्टच नाही मृत्यू लोकात. तिथंच ज्ञानोबाराय म्हणतात थोडंसं गावत नाही पण सुख आहे. ते तर दुःख आणि काही सुखही दिसे. माऊली म्हणतात की या संसारात दुःख पर्वता एवढे, डोंगरा एवढे, खूप मोठे, आणि सुख मात्र अतिशय अल्पच आहे, छोटस आहे. आणि हीच गोष्ट तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आणि लिहित आहेत, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. या ओळीकडे नीट लक्ष द्या ज्ञानोबारायच्या. जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता नाही, तेथ दुःख आणि काही, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. या संसारात पर्वता एवढं दुःख आहे आणि काही म्हणजे जवा एवढं सुख आहे. आणि हीच गोष्ट तुकोबारायांनी पकडली आणि आम्हाला सांगतायत
की सुख पाता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. दोन्ही संतांच्या लिखाणात विरोधाभास आहे. एकीकडे म्हणतात संसारात अजिबात सुख नाही, आणि एकीकडे म्हणतात थोडं का होईना, जवा एवढं का होईना या संसारात सुख आहे. हाच आजच्या चिंतनातून गुंता सोडवायचा आहे. अभंगाचं मूळ चिंतन या ठिकाणी आहे. संसारात अजिबात सुख नाही असं म्हणणारे दोन्ही महासंत संसारात थोडं का होत नाही, जवा एवढं का होत नाही, पण सुख आहे असं म्हणतायत. मग हे जवा एवढं सुख, थोडं का होत नाही हे सुख कशाचं आहे? तर हे विषयातून मिळणारं सुख आहे. हे विषयातून मिळणारं सुख आहे. खरं तर विषयात सुख नसतंच. नरवाराच म्हणतात विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझे. विषयात सुख नसतंच. मग विषयात सुख नसताना विषयात सुख आहे असं का वाटतं? याचं कारण माणसाला इच्छित विषय प्राप्त होणे आणि मनाची अंतर्मुक्ता साधने या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. माणसाला इच्छित विषय प्राप्त होणे आणि मनाची अंतर्मुक्ता साधणे या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी सुख आणि दुःख याच्या व्याख्या करताना लिहिले की किंबहुना असोये जीव आत्मयाची लाहे तेत जे होय तया नाव सुख. आणि ऐशी अवस्था न जुडिता पार्था जिजे ते सर्वथा दुःख जाणे. ज्ञानोबराय सांगतात की सुख काय, की ज्यावेळेस तुम्हाला इच्छित विषय प्राप्त झालाय त्यावेळेस तुमचं मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. आणि अशी अवस्था ज्याला जोडता येत नाही त्याला ज्ञानोबराय दुःख म्हणतात. आणि ऐशी अवस्था न जोडिता पारता जिजे ते सर्वथा दुःख जाणे. ज्याला आपलं मन अंतर्मुख करता येत नाही, आणि ज्यावेळेस मन अंतर्मुख होत नाही त्यावेळेस ते बहिर्मुख धावतं, हृदयस्थ रामापासून तुटतं. आणि हृदयस्थ रामापासून तुटलेलं मन, बहिर्मुख धावणारं मन हे बेचैन असतं, अस्थिर असतं, ते तडपतं. आणि मनाची अस्थिरता, बेचैनी, तडप हे दुःख असतं. आणि म्हणून मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. तुकोबारायाची साक्ष देतात शांती परते नाही सुख ये अवघेचे दुःख. मनाची शांती हे सुख आहे, मनाची स्थिरता हे सुख आहे. अंतर्मुख मनोवृत्ती आनंदा प्रतिबिंबिती. कुठल्याही कारणानं मन अंतर्मुख झालं तर ते हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून, मनाच्या शांतीतून येणारा अनुभव हे सुख असतं. सुख काय अशी दृश्य वस्तू नाही दाखवायला की धरा आणि बघा हे सुख आहे. सुख ही एक फिलिंग आहे, जाणीव आहे, ती एक अनुभवाची गोष्ट आहे. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे तेत जे होय तया नाव सुख. एक कवी आहे, गायक आहे, गाणं ऐकते भावगीतासारखं. तो कवी त्या गाण्यात एक प्रश्न करतो. तो म्हणतो बाबांनो सुख काय मला कोणी सांगेल का? तो प्रश्न करतो कवी त्या गाण्यात.
मला सांगा, मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतंय? काय पुण्य केलं म्हणजे घर बसल्या ते मिळतंय? मला सांगा, मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतंय? काय पुण्य केलं म्हणजे घर बसल्या ते मिळतंय? मला सांगा, मला सांगा. तो काही म्हणतो, बाबांनो मला सांगा की सुख म्हणजे काय, सुख म्हणजे नक्की काय असतंय? तर त्या कवीला, गायकाला जाऊन सांगा की मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख असतं. तो म्हणतो ना सुख म्हणजे काय असतंय, मला सांगा सुख म्हणजे काय असतंय. तर त्याला जाऊन सांगा कोणी की मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख आहे. आणि मनाची अशांती हे दुःख आहे. मग विषयात सुख नसतं आणि विषयात सुख नसताना सुख असल्यासारखं का वाटतं? तर माणसाला इच्छित विषय प्राप्त होणे आणि मनाची अंतर्मुखता साधने या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. आणि म्हणून विषयात सुख नसतानाही विषयात सुख असल्यासारखं वाटतं. हे पहिलं कारण. याचं अजून एक कारण आहे. दुसरं कारण काय की इच्छित विषय प्राप्त होणे आणि मनाची अंतर्मुखता साधणे या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं आणि हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. विषय मूळचे गोड नसतात. विषय मूळचे गोड नसतात. एक मनुष्य गुलाबजामुन खातोय, मटक्या मारत गुलाबजामुन खातोय, मजा घेतोय गुलाबजामुनची. वाह काय गुलाबजामुन आहेत, वाह. मटक्या मारत गुलाबजामुन खातोय. तेवढ्यात त्याची बायको पळत आली आणि म्हणाली, अहो धनी, आपले दोन्ही बैल मेले, आपले दोन्ही बैल मेले. हे ऐकताच तो मनुष्य गुलाबजामुनचं ताट पुढे ढकलतो आणि ओक्साबोक्सी रडू लागतो. आता काही खोडील आपल्यासारखे बाजूला बसलेले असतात. ते म्हणले, मामा खानावं गुलाबजामुन. ते रडत आहे आणि म्हणतात, मामा खानावं गुलाबजामुन. ते मामा म्हणतो, आता कसे गोड लागतील, आता कसे गोड लागतील. का गोड लागत नाहीत का? त्यातली साखर पडून गेली का? तेच गुलाबजामुन, तीच साखर बैल मारायच्या आधी गोड लागत होते. मग तेच गुलाबजामुन, तीच साखर आता बैल मेल्या होते, गुलाबजामुन गोड का लागणार? तर बैल मेले ही बातमी कळण्याच्या आधी गुलाबजामुन खाताना त्याचं मन अंतर्मुख झालं होतं. हृदयस्थ रामाला भेटलं आणि हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणून गुलाबजामुनमध्ये मांडत होतं आणि गुलाबजामुनला अर्थात विषयाला गोडी आणत होतं. आता बैल मेले या बातमीने मन विचलित झालं, हृदयस्थ रामापासून तुटलं आणि बहिर्मुख मेलेल्या बैलाच्या दिशेने धावलं. मग आता गुलाबजामुन खाताना तिथं मन नाहीये, अंतर्मुख झालेलं मन नाही की जे हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणि गुलाबजामुनमध्ये मांडील. म्हणून बैल मेले ही बातमी ऐकल्यानंतर गुलाबजामुन गोड असूनही गोड वाटत नाहीत. गुलाबजामुनमध्ये असलेल्या साखरेमुळे गोड लागत नाही तो, लक्षात घ्या. त्या गुलाबजामुनमध्ये असलेल्या साखरेमुळे गोड लागत नाहीत. तर गुलाबजामुन खाताना मन अंतर्मुख झालंय, हृदयस्थ रामाला भेटले, हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणला आणि गुलाबजामुनमध्ये मांडलाय
आणि गुलाबजामुनला अर्थात विषयाला गोडी आणली. पण आता बैले मेले गुलाबजामुन मनुष्य खायला लागला तर ते गोड लागावत ना, पण गोड लागानात. ते म्हणतात आता कसे गोड लागतील, का गोड लागानात, त्यातली साखर पडून गेली का, तेच गुलाबजामुन आहेत ना, आता का गोड लागानात बैले मेल्यावर. तर बैल मेले ही बातमी ऐकली, मन विचलित झालं, मेलेल्या बैलाच्या दिशेने धावलं. मन आणि हृदयस्राम यांची ताटातूट झाली आणि मन बहिर्मुख धावलं, हृदयस्रामापासून तुटलं की हृदयस्रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणून त्या गुलाबजामुनमध्ये मांडण्यासाठी तिथं मन नाहीये. आणि म्हणून गुलाबजामुन गोड असूनही गोड लागत नाहीत. याचा अर्थ विषय हे मूळचे सुखरूप नसतात. इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणतं आणि गुलाबजामुनमध्ये मांडतं, विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. हे एक कारण. आणि गुलाबजामुन खात असताना अंतर्मुख झालेलं मन हृदयस्रामाला भेटतं. मन आणि हृदयस्राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. या दोन कारणामुळे माणसाला सुख लाभतं. आणि म्हणून विषय मूळचे सुखरूप नसतानाही विषय सुखरूप वाटतात. याची ही दोन कारणं आहेत. म्हणून विषय कधी मूळचे सुखरूप नसतातच, विषयात सुख नसतंच. ज्ञानोबांनी खडसावून सांगितलं की विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. मन कधीही अंतर्मुख झालं, विषय भोगताना मन अंतर्मुख झालं की ते हृदयस्रामाला भेटतं आणि ते आत्मभानावर येतं. मन हे राम आहे. हे मन गुलाबजामुन खाताना किंवा विषय भोगताना अंतर्मुख झालं, ते हृदयस्रामाला भेटलं की मन हे राम आहे. हे मनरूपी राम हृदयातल्या रामात डिझॉल्व होतो, विरघळून जातो, ते एकरूप होतात. इथे मन आत्मभानावर येतं आणि ते म्हणतं हा राम तर मी आहे. मन हे राम झाले, मन हे राम झाले. मन हे राम आहे. इंद्रिया माझी 11 ते मन मी जाणावे, भूता माझी स्वभावे चेतना मी. भगवान बोलतायत की इंद्रिया माझी 11 ते मन मी जाणावे. 10 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय ना 11 इंद्रिय मन, ते मन मी हे म्हटले. मन राम आहे, मन कृष्ण आहे. मग विषय भोगताना मन अंतर्मुख झालं, हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्रामाला भेटलं आणि मन हे राम आहे, हृदयातला रामही राम आहे. पाण्यात पाणी मिसळतं तसं मनोरूपी राम हृदयस्रामात मिसळतं. तिथे त्याचं उन्मन होतं, डिझॉल्व होतं, ते मरतं. आणि जोपर्यंत तुमचं मन मरत नाही कुठल्याही कारणामुळे, तोपर्यंत तुम्हाला सुखाचा अनुभव येत नाही. आणि मग विषय भोगताना तुमचं मन अंतर्मुख झाले, ते हृदयस्रामात विरघळून गेले, ते स्थिरावले, त्याचं उन्मन झाले, ते स्थिरावले. आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. आणि म्हणून विषय मूळचे सुखरूप नसताना ते सुखरूप वाटतात. आणि म्हणून जोपर्यंत तुमचं मन मनोरूपात आहे तोपर्यंत तुम्हाला सुखाचा अनुभव येत नाही. कुठल्या तरी कारणामुळे तुमचं मन मरावं लागतं, तेव्हाच तुम्हाला सुखाचा अनुभव येतो. आणि मन रामनामानं मरतं. रामकृष्ण नामे उन्मनी साधली, तयासी लादली सकळ सिद्धी. रामकृष्ण नामाचा जाप केला तर मनाचं उन्मन होतं, मन मरतं. अर्थात ते अंतर्मुख होऊन हृदयस्रामाला भेटतं, रामात विरघळून जातं, डिझॉल्व होतं. तिथं उन्मन होतं मनाचं, मन मरतं, ते स्थिरावतं. आणि मनाचं स्थिरावणं, मनाचं मरणं, मनाची स्थिरता हे सुख असते. आणि मग मनात नाना प्रकारच्या इच्छा उठतात. मनात इच्छा उठली की मन ते इच्छेच्या पाठीमागे धावतं, हृदयस्रामापासून तुटतं. मन आणि हृदयस्राम यांची ताटातूट होते, मन बहिर्मुख धावले. मन आणि हृदयस्राम यांची ताटातूट झाली आहे आणि विषयाच्या मागे धावणारे मन आता बेचैन झाले. आणि मनाची बेचैनी, अस्थिरता हे दुःख असते. मग मन तेव्हा स्थिर होतं की ते अंतर्मुखून हृदयस्रामाला भेटेल.
आणि मन हृदयस्रामापासून तुटलं, ते बहिर्मुख धावताना बेचैन होतं. ही बेचैनी, तडफ हे दुःख असते आणि मनाचं स्थिरावणं हे सुख असते. आणि मग सुखाने दुःखाची व्याख्या समजून घ्या. आणि म्हणून मी बोललो की जोपर्यंत मन मनरूपात आहे तोपर्यंत तुम्हाला सुखाचा अनुभव येत नाही. कुठल्या तरी कारणाने तुमचं मन मरावं लागतं. मन मेलं तरच तुम्हाला सुखाचा अनुभव येतो. आणि म्हणून मनाचं जिवंत असणं हेच दुःख आहे, मनाचं मरणं हेच सुख आहे. मन मेलं की ते स्थिर झालं, मनाची स्थिरता हेच सुख. मन जिवंत आहे, ते बहिर्मुख धावणार, हृदयस्रामापासून तुटणार, बेचैन होणार, तडपणार. ही तडप, बेचैनी, अस्थिरता ही दुःख आहे. आणि म्हणून गंमत आहे मोठी की साधू संत महात्मे जे असतात ते बाहेरच्या जगात सुख शोधत नाहीत. कुठं शोधतात सुख? कुठं शोधतात ते? हृदयात. अंतरी सुख एकाधी, बाह्याची भाष नेनेजेची निशेष, अंतरी सुख एकाधी. साधू संत महात्मा बाहेर जगात, बाह्य वस्तूत, बाह्य विषयात सुख शोधत नाही. महात्मा साधू संत हृदयात सुख शोधतात. कारण बाहेर सुख नाहीच आहे. दुःख बांधवडी आहे संसार. सुख नाही कोठे आलो या संसारी. बाहेर सुख नाहीच आहे. सुख फक्त हृदयात आहे. का? तर एकटा राम सुखरूप आहे, पण तो राम हृदयात उभा आहे. याचा अर्थ रामाच्या रूपानं सुखच हृदयात उभं आहे. आणि म्हणून विषय भोगत असताना विषय भोगाची प्राप्ती आणि मनाची अंतर्मुखता या दोन्ही गोष्टी एकताच साधतात. आणि अंतर्मुख झालेलं मन हृदयस्रामाला भेटतं, तिथं स्थिरावतं आणि मनाची स्थिरता हे सुख असते. मग तुम्हाला सुख कशानं प्राप्त झाले? अंतर्मुख झालेलं मन सुखावलंय, स्थिरावलंय. अंतर्मुख मनोवृत्ती आनंदा प्रतिबिंबिती. अंतर्मुख झालेलं मन, विषय भोगताना अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटून स्थिरावलंय. आणि या मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख असतं. मनाचं स्थिरावणं हे सुख आहे. हा मनाचा स्थिरपणा आम्हाला सुख देत असतो, पण आम्हाला वाटतं की विषय सुख देतात. असं नसतंय. असं नसतंय. विषयात सुख नसतंच. विषय सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे. मग विषयात सुख नसताना विषयात सुख आहे असं का वाटतं? तर दोन कारणं मी बोलून गेलो वर. विषयात सुख नाही आणि सुख नसताना विषयात सुख आहे असं का वाटतं? तर पहिलं कारण इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं, दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्रामाला भेटतं आणि हृदयस्रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणतं, विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. हे एक कारण. आणि दुसरं कारण इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं, दोन्ही गोष्टी एकदाच घडल्यामुळं हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्रामाला भेटतं आणि हे हृदयस्रामाला भेटलेलं मन तिथं स्थिरावतं आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख असतं. आणि मनाच्या अस्थिरतेतून येणारा अनुभव, बेचैनीतून येणारा अनुभव हे दुःख असतं. आणि मग की तुकोबाराय ज्ञानोबाराय दावा करतायत की संसारात कुठंच सुख नाही, अजिबात सुख नाही. सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आलिया संसारी, वाया हवरी होऊ नका. ज्ञानोबाराय म्हणतात मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐक विजय करुणाच्या शिरवाणी, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. दोन्ही महासंत म्हणतात की मृत्यू लोकात अजिबात सुख नाहीये. पण हीच महासंत म्हणतात सुख पाहता जवा पाडे, तिथं दुःख आणि काही सुखही दिसे. ज्ञानोबा तुकोबाराय म्हणतात जगात अजिबात सुख नाहीये, संसारात सुख नाहीये. ते ज्ञानोबा तुकोबाराय म्हणतात थोडं का होईना, जवा एवढं का होईना, संसारात सुख आहे. हा लिखाणातला विरोधाभास कसा सोडवायचा? तर संसारात जे जवा एवढं सुख मिळतंय ते विषयातून मिळालेलं असतंय आणि विषय सुखरूप नसतात. विषय भोगताना अंतर्मुख झालेल्या मनानं
सुखाचा प्रवाह वाहून आणून विषात मांडलेला असतो आणि विषयाला गोडी आणलेली असते. आणि म्हणून तुम्हाला थोडंफार सुख विषयातून मिळतं. विषय सुखरूप नसतात, पण जे जवापाडं सुख म्हटलंय ते विषय भोगातून मिळतं. ते दिलेलं असतं अंतर्मुख झालेल्या मनानेच, पण भास होतो विषयाने दिल्यास. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुख हे जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. संसारात तुम्हाला विषय भोगातून सुख मिळतं, पण मुद्दा लक्षात घ्या, विषयात सुख नसतंच. हे पुन्हा पुन्हा सांगितले, विषयात सुख नसतंच. विषय भोगणं, इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. हे अंतर्मुख झालेलं मन हृदयश्रामाला भेटतं, तिथून सुखाचा प्रवाह वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं, एक कारण. आणि दुसरं, अंतर्मुख झालेलं मन हृदयश्रामाला भेटलं की त्याचं उन्मन होतं, स्थिरावतं आणि मनाची स्थिरता हे सुख असते. या दोन कारणामुळं विषयात सुख नसताना सुख आहे असं वाटतं. पण जगताला तुम्हाला वाटतं की विषय सुख देतात, आणि या विषयातून मिळणारं सुख हे अतिशय अल्प, अर्थात जवा एवढं असतं, आणि विषयातून मिळणारं दुःख हे डोंगरा एवढं असतं. आणि म्हणून महाराज म्हणतात की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. का बरं तुकोबाराने असा शब्दप्रयोग केला की सुख जवा पाड आणि दुःख पर्वता एवढं? आता गरीब धरून चला की विषयातूनच हे सुख मिळतं, विषयातून सुख मिळत नसतं, पण गरीब धरून चला. आता मी दोन चार वेळेस तुम्हाला समजावून सांगितलं, रिपीट करू. या संसारात जे काही थोडंफार सुख मिळतंय, हा संसार दुःखमय आहे, पण तरी थोडंफार सुख आहे असं मला भास होतंय. ते विषयानं दिलेलं सुख असतं. पुन्हा सांगतो, विषयात सुख नसतंय, पण ते विषयाने दिलेलं सुख असतं, असं गृहीत धरा. विषय काय काय आहेत? डोळा, नाक, कान, जीभ आणि त्वचा. चव हा जिभेचा विषय. या इंद्रियातूनच तुम्हाला सुख मिळतं आणि दुःखही मिळतं. तैसाची द्विविध रसो, उपजवी प्रीती आणि त्रासो, म्हणून हा अपभ्रंशू विषय सांगू. उपजवी प्रीती आणि त्रासो. अन्न खाताना एक तर प्रीती होईल किंवा त्रास होईल त्या अन्नाबद्दल. जिभेचा विषय चव. चव प्रामुख्याने दोन प्रकारची, गोड आणि कडू. तसे 6 आहेत, कट, आम्ल, लवण, पण 2 धरा, गोड आणि कडू. तुम्हाला गुलाबजामुन खायला दिले, त्या गुलाबजामुनबद्दल प्रीती होईल, तात्काळ तुमचं मन अंतर्मुख होईल, हृदयश्रामाला भेटेल, स्थिरावेल, मनाची स्थिरता हे सुख. आता तुम्हाला कडुझार कारलं खायला दिलं, बायकोला तुमच्या नीट कारलं करताच आलं नाही. कारलंही चांगलं लागतं सुगरणबाई असेल तर, पण एखाद्या असुगरणबाईने केलं, त्याच्यात लिंबू टाकलं नाही, काय काय टाकून बायका त्याला गोडवा आणतात कडू कारलेलं, पण त्या बाईला करताच आलं नाही, ते कडुझार लागाले, घासागणच कडुझार माघारी आले. त्या माणसाला त्रास होईल. कडू जिभेला आवडत नाही, जिभेला गोड आवडतं, जिभेला कडू आवडत नाही. कारलं दिले, अतिशय घाणेरडं लागायले. मनामध्ये एक त्या कडूपणामुळे क्रोधित अवस्था, उष्ण अवस्था, मन बहिर्मुख धावेल, मन आणि हृदयश्राम यांची ताटातूट होईल. मन आणि हृदयश्राम यांची ताटातूट झाली की मन बेचैन, अस्थिर. मनाची बेचैनी, अस्थिरता हे दुःख आहे. जिभेने सुखही दिलं, दुःखही दिलं. विषयातून मिळणार सुख. विषयात सुख नसतं, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, विषय सुख आहे बोलण्याची सारखे नव्हे. विषयात सुख नसतंच, धनभारायण खडसावले, पण तरी आता विषयातून सुख मिळतंय. हे जवापाडं सुख कुठून मिळते मी सांगतोय. तुकोबारांनी जो दावा केलाय एकीकडं की संसारात अजिबात सुख नाही, पण एकीकडे दावा केलाय
की जवापाडं का होईना सुख आहे संसारात, ते जवापाडं सुख कुठून मिळतं हे मी सांगतोय, ते विषयातून मिळते. जिभेचं उदाहरण सांगितलं. त्वचा घ्या. मृदू आणि कठीण स्पर्शाचे 2 गुण, ते तर वपुचे निसंगे कारण संतोष खेदा. स्पर्श त्वचेचा विषय. स्पर्श 2 प्रकारचे, मृदू आणि दुसरा कठीण. त्वचेला मृदू स्पर्श आवडतो, कठीण स्पर्श आवडत नाही. तुमची बायको आहे किंवा आई आहे, प्रेमानं कुरवाळलंय तुम्हाला, पाठीवून हात फिरवलाय, मृदू स्पर्श केलाय. जिने मृदू स्पर्श केलाय तिच्याबद्दल प्रीती, प्रेम, त्यातून मनाची अंतर्मुखता, मनाला एक शीतल अवस्था प्राप्त होते. प्रेमानं हात फिरवलाय, मन थंडावतं. त्या व्यक्तीबद्दल, समोरच्या व्यक्तीबद्दल प्रीती, प्रेम, त्यातून मन थंडावतं, अंतर्मुख होतं, हृदयस्थानाला भेटतं, स्थिरावतं. मनाची स्थिरता हे सुख आहे. आणि तीच आई आता बदाड बदाड काठीने मारायली. त्वचेला कठीण स्पर्श आवडत नाही. पोरगा आईचा हात धरेल, ढकलून देईल, एवढाकडं बोलल, या मारण्यामुळे त्याचं मन उद्विग्न, क्रोधित होतं, बहिर्मुख धावतं, हृदयश्रामापासून तुटतं, बेचैन अस्थिर होतं. बेचैनी अस्थिरताही दुःख असते. कान घ्या. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, ते तर द्वेष उपजती श्रवणद्वारे. शब्द कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर, एक निंदापर. कुणी तुमची तोंडभन स्तुती केली, ज्याने स्तुती केली त्याच्याबद्दल राग, प्रीती, प्रेम, मनाला एक शीतल थंड अवस्था प्राप्त होते, मन अंतर्मुख होतं, हृदयस्तर आम्हाला भेटतं, स्थिरावतं, मनाची स्थिरता हे सुख आहे. पण तुमची निंदा केली, कोणी घाण 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 बोललं, शिवाय दिल्या, ज्यांनी निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, त्यातून एक उद्विग्न, गरम हॉट अवस्था, मन हृदयस्तर आम्हापासून तुटतं, क्रोधित झाल्यामुळं, बहिर्मुख धावतं, बेचैन अस्थिर होतं. मनाची बेचैनी अस्थिरता हे सुख आहे. मनाची बेचैनी अस्थिरता हे दुःख आहे. कानानं सुख दिलं, दुःख दिलं. नाक घ्या. सुगंध आणि दुर्गंधू परिमळाचा भेदू, घ्राणाशी विषादू तोषू देता. गंध हा नाकाचा विषय. सुगंध आणि दुर्गंधू परिमळाचा भेदू, घ्राणाशी विषादू तोषू देता. गंध 2 प्रकारचे, एक सुगंध आणि एक दुर्गंध. सुगंध नाकाच्या आवडीचा विषय, दुर्गंध नाकाच्या नावडीचा विषय. आता उदाहरण घ्या. माझ्या उजव्या हाताला एक माणूस बसलाय आणि त्याने आताराचा बोळा माझ्या मनगटावर चोळलाय, मला सुगंध दिलाय. माझ्या नाकानं सुगंध भोगलाय, माझं मन स्थिरावेल, थंडावेल, अंतर्मुख होईल, हृदयश्रामाला भेटेल. मन आणि हृदयश्राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल. आता तेच एक माझ्या डाव्या हाताला दुसरा माणूस बसलाय, तो पादलाय. शब्द गल्लीचे पण अतिशय महत्वाचा आहे. तो पादलाय, त्याने माझ्या नाकाला दुर्गंध दिलाय. नाकाला दुर्गंध आवडत नाही. मी त्याला 2-4 शिव्या घालेल, ओट म्हणे इथून, भाड्या कमी खाता येत नव्हतं का, कचकलभर खाल्ले, डोकं उठले, ओट, त्याला घाणघाण बोलेल. त्या घाणवासाने माझ्या मनाला एक क्रोधित उष्ण अवस्था प्राप्त होईल. माझं मन त्या क्रोधामुळे हृदयश्रामापासून तुटेल आणि बहिर्मुख धावेल. बहिर्मुख धावणार मन, हृदयश्रामापासून तुटलेलं मन बेचैन अस्थिर होतं. मनाची बेचैनी अस्थिरता दुःख असतं. नाकाने अर्थात सुगंध आणि दुर्गंधाने आम्हाला सुख दुःख दिलं. आता राहिला डोळा. व्यासुराने सुरेख रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुखदुःख नेत्राद्वारे. रूप हे डोळ्याचा विषय. रूप 2 प्रकारचं, एक व्यासूर आणि एक सुरेख. डोळ्याला सुरेख रूप आवडतं, व्यासूर घाणेरडं रूप आवडत नाही. समोर एखादी अतिशय सुंदर
तेजस्वी मुलगी पाहिली तर माणसं वळवळ तिच्याकडे पाहतात. हा त्या माणसाचा दोष नाही, ती रूपाची ताकद आहे. निसर्गतः डोळ्याला सुंदर रूप पाहायला आवडतं. ते रूप तुमचे डोळे खेचून घेतात. सुंदर देखणी तरुण मुलगी पाहिली, मनाला एक शीतल अवस्था प्राप्त होते. ते थंडावतं, अंतर्मुख होतं, हृदयस्रामाला भेटतं. मन आणि हृदयस्राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाची स्थिरता हे सुख असतं. आता तेच एखादी ओबडधवड काळी किचकीट बेंद्री खराब बाई पाहिली, दडाणगोडाची, किंवा कुठले खराब दृश्य पाहिलं, बाईच काय कुणी एखादं घाणेरडं दृश्य पाहिलं, किळसवानं, मन क्रोधित होतं, उष्ण होतं, बहिर्मुख धावतं, हृदयस्रामापासून तुटतं. आणि हृदयस्रामापासून तुटलेलं मन, बहिर्मुख धावणार मन बेचैन अस्थिर असतं. मनाची बेचैनी, अस्थिरता, दुःख असते. आता मला सांगा, एवढ्या बोलण्यातून तुम्हाला सुखदुःखाची प्राप्ती झाली, तुम्हाला सुखदुःखाची प्राप्ती झाली. हे सुख तुम्हाला किंवा दुःख तुम्हाला दुसऱ्यानं कोणी दिलं का तुम्ही स्वतः तुमच्या जीवनात निर्माण केलं? हे सुख तुम्ही स्वतः तुमच्या जीवनात निर्माण केले, हे दुःख स्वतः तुम्ही तुमच्या जीवनात निर्माण केले विषयाचा भोग घेऊन. हनुमान ज्ञानोबा म्हणतात की देखे इंद्रियाधीन होई जे ते शीतोष्णा ते पाहिजे आणि सुखदुःखी आकळी जे आपण अपे. देखे इंद्रियाधीन होई जे ते शीतोष्णा ते पाहिजे आणि सुखदुःखी आकळी जे आपण अपे. ज्ञानोबा म्हणतात तुमच्या जीवनात मिळणारं सुख आणि दुःख हे तुम्हाला दुसऱ्यानं कोणी दिलेलं नसते, तुम्ही स्वतःहून तुमच्या जीवनात निर्माण करता ज्ञानेंद्रियाचा विषयाचा भोग घेऊन. आणि यात मिळणारं सुख हे अतिशय अल्प, अतिशय छोटं जवापाडा असतं. आणि याच विषय भोगातून मिळणारं दुःख हे पर्वता एवढं असतं. आणि म्हणून तुकोबारा शब्द प्रयोग करतायत की सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वता एवढे. सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वता एवढे. विषय हे कंटाळवाणे असतात. तुम्हाला जर सतत 12 घंटे टीव्हीवर सिनेमा बघा म्हणलं तर तुम्ही टीव्हीवर दगड घालाल. 3 तास सिनेमा पाहायला बस झालं. तोच सिनेमा तुम्हाला 12 घंटे, 16 घंटे, 20 घंटे सातत्यानं पहा म्हणलं, 1-2 दिवस तुम्ही टीव्हीवर दगड घालाल. विषय हे कंटाळवाणे असतात. विषय सेवनी कोण तृप्त झाला, इंधनी निमाला अग्निकोटे. विषयाच्या सेवनानं जसं अग्नी किती लाकडं टाकले तृप्त होत नाही, ती टाकाच म्हणते, जाळायला बसली. तसं विषय किती भोगले तर माणसाची तृप्ती होत नाही. आणि हे विषय कंटाळवाणे असतात. तुम्ही 3 तास सिनेमा पाहिलाय, आता सिनेमा पाहताना तुमचं मन अंतर्मुख झालंय, हृदयस्रामाला भेटले. मन आणि हृदयस्राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. आणि मनाची स्थिरता हे सुख असते. शिवाय अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयस्रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणलाय आणि सिनेमाच्या पडद्यावर मांडलाय. आणि तुम्हाला सिनेमारूपी विषय गोड वाटतोय. इथे तुम्हाला सुख दिलंय ते सिनेमा पाहत असताना अंतर्मुख झालेल्या मनानं, सिनेमानं नाही. आता मनाची अंतर्मुखता ही फार काळ टिकून राहत नाही. मन अतिशय चंचल आहे, हॉट आहे, ते बाहेर पडत असते. आता तुम्ही 3 तास सिनेमा पाहिला, सिनेमाचा कंटाळा आला, तुमच्या मनात नवीन इच्छा झाली, आता आईस्क्रीम खावी. तुम्ही आईस्क्रीमच्या स्टॉलवर गेले, आईस्क्रीम घेतली. आईस्क्रीम खाणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं एकदाच घडलं. अंतर्मुख झालेलं मन स्थिरावलं. मनाची स्थिरता हे सुख आहे. तुम्हाला वाटतं आईस्क्रीम सुख देते, पण नाही, आईस्क्रीम खाताना मन अंतर्मुखून स्थिरावले. हे स्थिरावलेल्या मनातून सुखाचा अनुभव येतो. आता आईस्क्रीमचा कंटाळा आला, नवीन इच्छा झाली, मित्राला भेटायला जावं. मन त्या मित्राच्या दिशेने धावलं. मित्र भेटत नाही, तो पण बेचैन, अस्थिर, अस्थिरता दुःख आहे. मित्र भेटला, पुन्हा मनाची अंतर्मुखता, काही वेळ गप्पा मारल्या, अंतर्मुख मनानं स्थिर होऊन सुख दिलं.
मित्राशी गप्पा मारण्याचा कंटाळा आला, मग आता कुठेतरी पिकनिकला जावं वाटतं. त्या स्पॉटला जाईपर्यंत मन बेचैन, अस्थिर, बहिर्मुख धावतं, बेचैनी, अस्थिरता, दुःख. पिकनिक स्पॉटला गेले, निसर्ग पाहिला, तात्काळ मन अंतर्मुख, हृदयसरामाला भेटलं, स्थिरावलं, मनाची स्थिरता हे सुख. हा अंतर्मुक्तेचा आणि बहिर्मुक्तेचा लपंडाव सारखा चालू असतो. आणि म्हणून आलटून पालटून तुम्हाला सुखाने दुःखाची प्राप्ती होत असते, सुखाने दुःखाची प्राप्ती होत असते. पण ही मनाची अंतर्मुक्ता अतिशय थोड्या काळाकरता असते आणि बहिर्मुक्ता जास्त काळाकरता असते. बहिर्मुक्तेतून दुःख आहे, अंतर्मुक्तेतून सुख आहे. पण अंतर्मुक्ता थोड्या वेळाकरता, म्हणून सुख पाहता जवा पाडे. बहिर्मुक्ता खूप वेळ, म्हणून दुःख पर्वता एवढे. आणि म्हणून तुकोबरा जो शब्द प्रयोग करतात की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. मनाच्या अंतर्मुक्तेने सुख, मनाच्या बहिर्मुक्तेने दुःख. मनाची स्थिरता ही सुख, मनाची बहिर्मुक्ता किंवा अस्थिरता हे दुःख आहे. मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हे दुःख. अंतर्मुक्तेने स्थिरता. पण ही अंतर्मुक्ता स्थिरता अल्पकाळाकरता असते, मग सुख हे अल्पकाळाकरता, मग सुख पाहता जवा पाडे. परंतु बहिर्मुक्ता आणि त्यामुळे अस्थिरता ही खूप मोठ्या काळाकरता असते आणि मग त्यातून मिळणारं दुःखही मोठं, अर्थात पर्वता एवढं असतं. म्हणून तुकोबारा शब्द प्रयोग करतात की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. का? तर विषय कंटाळवाने असतात. एक विषय तुम्ही सातत्यानं भोगू शकत नाहीत. थोडा वेळ एखादा विषय भोगला की त्याचा कंटाळा येतो, की मनात नवीन इच्छा निर्माण होते आणि त्या इच्छेच्या मागे मन धावतं. मन आणि हृदयस्राव यांची ताटातूट, मन बहिर्मुख धावलं, इच्छेच्या मागे धावलं, ते बेचैन असतील, बेचैनी असतील, ते दुःख असतं. आणि हा काळ मोठा असतो ती इच्छित वस्तू मिळेपर्यंत, म्हणून दुःख पर्वता एवढं आहे. इच्छित विषय मिळाला, तात्काळ मन स्थिरावलं, तो विषय भोगला, पण त्याचा कंटाळा येतो. मन विषय भोगतंय, अंतर्मुख आहे, स्थिरावले, त्याने सुखाचा अनुभव, पण विषय कंटाळवा नाही. त्या प्राप्त विषयाचा कंटाळा येतो की नवीन इच्छा, की मन त्या नवीन इच्छेच्या मागे धावतं. पुन्हा बेचैनी अस्थिरता ही मोठ्या काळाकरता, त्यातून दुःख, मोठं दुःख, म्हणून दुःख पर्वता एवढं. आणि म्हणून अंतर्मुक्ता फार कमी काळाकरता आहे की जिथे सुख मिळतं, आणि बहिर्मुक्ता मोठ्या काळाकरता आहे की जिथं दुःख मिळतं. आणि म्हणून सुख हे जवापाडा असते आणि दुःख हे पर्वता एवढं असतं. आणि म्हणून शब्द प्रयोग आहे सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वता एवढे. सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वता एवढे. मला सांगा, सुख हे नेमकं नांदतं कुठं? जगात तर सुख नाही, दुःख बांधवडी आहे संसार. तो खूप बराय बोलले. सुख नाही कोठे आलो या संसारी, सुख नाही कोठे आली या संसारी. संसार तर सुखच नाही ना, मग सुख नेमकं नांदतं कुठं? तर सुखाची जागा एक आणि सुखाचं स्वरूप एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. सुख फक्त आत्मस्वरूपात नांदतं, आणि आत्मस्वरूप आहे पांडुरंग, आणि तो आहे पंढरपुरात उभा. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की सुखरूपायचा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा. सुखरूपायचा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा. सुख नांदतं फक्त आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. आत्मस्वरूप पांडुरंग आहे, याचा अर्थ फक्त पांडुरंग सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि मग हा पांडुरंग सुखरूप आहे, त्या पांडुरंगाचं सुख आम्हाला लुटायचं आहे, तर आम्हाला हरिनाम घ्यावं लागेल. हरिनाम घेतलं की मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मग हृदयासर आम्हाला जाऊन भेटतं. या भेटीतून मन स्थिरावतं, मनाची स्थिरता हे सुख असते. मग तुम्हाला करायचं एक की हरिनाम घेऊन तुमचं मन हृदयसर रामापर्यंत पोहोचतं करा. हे मन हरिनाम घेतल्याने अंतर्मुख झालं, हृदयसर आम्हाला भेटलं की या भेटीतून मन स्थिरावतं, मनाची स्थिरता हे सुख असते. आणि म्हणून या जगतात सुखी जर कोण असेल तर तो नामधारक.
फक्त नामधारक. जे नाम घेत नाहीत ते अस्सल दुःख भोगतात, अस्सल दुःख. आणि जे नाम घेत आहेत ते अस्सल सुख भोगतात, सुलीव सुख भोगतायत. फक्त नामधारकच सुखी असतो. नामाला विन्मुख आहे तो दुःखी असतो. हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळे विख, तशा सज्ञानासे मी सुख, दुःख ते अज्ञानासे. जे सज्ञान आहे ते नामधारक असतात. आणि नामधारकाचं या नामामुळे मन अंतर्मुख होतं, हृदयस्रामाला भेटतं. मन आणि हृदयस्राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख असते. म्हणून फक्त नामधारक सुख आहे. आणि जो नामाला विन्मुख आहे, ज्याच्या मुखात नाम नाही देवाचं, त्याचं मन हृदयस्रामापासून तुटतं, बहिर्मुख धावतं. मन आणि हृदयस्राम यांची ताटातूट होते. यातून मन बेचैन अस्थिर होतं, तडपतं. मनाची बेचैनी, अस्थिरता, तडप हे दुःख असते. म्हणून फक्त नामधारक सुखी आहे, नामाला विन्मुख असलेला मनुष्य दुःखी आहे. शिवाय देवाचं नाव हे स्वतः सुखरूप आहे. तुकोबाराय बोलतात, देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख हे तर नाम आहे. तुकोबाराय आम्हाला ग्वाही देत आहेत की बाबांनो, माझ्या खिशात रुपये नाही, आम्ही सदैव सुडके, जवळ येतात चोर धाके, जाऊ पुढे भिके, कुत्री घर राखीती. आम्ही सदैव सुडके, आमच्याजवळ काही नाहीये. माझ्या अंगावर साधे कदाचित फाटके कपडे आहेत, पण अशा फाटक्या कपड्यात मी भंडाऱ्या डोंगरावर अफाट सुखात आहे. तुकोबाराय म्हणतात, मी अफाट सुखात आहे भंडाऱ्यावर. माझ्या सुखाचं कारण सांगू का? महाराज म्हणतात, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही तेने सुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. विठ्ठल नाम मूळचं सुखरूप आहे. विठ्ठल नाम घेतलं तर मन अंतर्मुख होतं, हृदयस्रामाला भेटतं. मन आणि हृदयस्राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाची स्थिरता हे सुख असते. शिवाय हेच विठ्ठल नामामुळे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्रामाला भेटतं. हृदयस्रामापासून सुखाचा प्रभाव आणतं, विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. आणि म्हणून विषय मूळचे गोड नसतात. या अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयस्रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणून विषयात मांडलेला असतो आणि विषयाला गोडी येते. म्हणून विषय मूळचे सुखरूप नसतात. ते अंतर्मुख झालेल्या मनामुळं विषयाला गोडी येते. आणि म्हणून विषयात सुख नसतानाही आम्हाला सुख आहे असं वाटतं. विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाय जगा माझी. ज्ञानोबांनी खडसावले, विषयात सुखच नाहीये, मग विषयात सुख नसताना सुख आहे असं वाटतं का? ते वरची 2-3 कारणं जी मी आता बोललो. आणि म्हणून या विषय भोगामुळं संसारात थोडं का होईना जवा एवढं सुख आहे आणि पर्वता एवढं दुःख आहे. आणि मग सुख पाता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. संसारात सुखच नाहीये, पण तरी जवापाड सुख आहे. ते विषय भोगामुळे, ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगामुळे. आणि मग सुरुवातीला मी प्रश्न उभा केला होता की दोन्ही महासंत त्यांच्या लिखाणात विरोधाभास का? एकीकडे ज्ञानोबा म्हणतात मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकविजेल कर्णाची श्रवणी, कैची सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या. ते ज्ञानोबा म्हणतात ज्या विषयांच्या ठाई एकनिष्ठता काही नाही, तिथं दुःख आणि काही सुखही दिसे. काही का होत नाही, पण तिथं दुःख आणि काही सुखही दिसे. लय मोठे मुले दुःख, पण काही सुख बी आहे. तुकोबाराय तेच म्हणतात की सुख नाही कोठे आलोय संसारी. संसारात सुख नाहीये. ते तुकोबाराय म्हणतात सुख पाहता जवा पाडे. मग संसारात अजिबात सुख नाहीये असे म्हणणारे तुकोबाराय संसारात जवा एवढं का होत नाही, पण सुख आहे असं म्हणतात. त्या लिखाणातला विरोधाभास असा क्लिअर करायचा की जरी तुकोबाराय म्हणले की सुख नाही कोठे आलोय संसारी, आणि जरी तुकोबाराय म्हणले की सुख पाहता जवा पाडे, तर हे सत्य आहे. संसारात सुख नाहीच आहे, पण तरी देखील तुकोबाराय म्हणतात सुख पाहता जवा पाडे. याचं उत्तर हे जवा पाड सुख आम्हाला विषयातून मिळतं. विषय सुखरूप नाहीत, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, पण तरी गरीबदारांचाला हे जवा एवढं सुख आम्हाला विषयातून मिळतं. आणि मग सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आणि म्हणून इच्छा मारा. ज्ञानोबाने स्पष्ट सांगितले की हे मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाय सुख दुःख असे. सुखाला आणि दुःखाला कारणीभूत काय?
इच्छा ही दुःखाला कारणीभूत आहे, इच्छेचा अभाव सुखाला कारणीभूत आहे. मनात कुठली इच्छा उठली की मन त्या इच्छेच्या मागे धावतं. ती इच्छित वस्तू मिळेपर्यंत मन बेचैन अस्थिर तडपतं. मनाची बेचैनी अस्थिरता तडप हे दुःख असते, कारण ते हृदयस्रामापासून तुटले, बहिर्मुख धावलं, हृदयस्रामापासून तुटलं आणि बहिर्मुख धावलं ते तडपतंच. ही तडप बेचैनी अस्थिरता हे दुःख आहे. तुम्हाला इच्छेने दुःखी केलं, मग तुम्ही इच्छाच मारल्या, मनात कुठली इच्छाच उठली नाही, तर मन बाहेर जाण्याचा, बहिर्मुख धावण्याचा प्रश्नच येत नाही. ते सदैव अंतर्मुख पडून नाही हृदयस्रामापाशी, ते स्थिरावेल आणि कायमचं तुम्ही आत्मसुख भोगाल. आणि म्हणून इच्छा मारा, इच्छा मारा. इच्छेसोबत सुख नसतं, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. आणि म्हणून ज्ञानवारा लिहितात की ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीचे उपाय सुख दुःख असे. आणि इच्छा कशा मारायच्या? रामनामानं. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. रामनामानं इच्छा मारतात, जीवनात वैराग्य येतं. नामे होय जे विरक्त, विरक्ती म्हणजे काय? निरीच्छ होणं. मग निरीच्छ कसं व्हायचं? नामे होय जे विरक्त, नामाने निरीच्छ होता, अर्थात विरक्ती येते. हरिनामाने इच्छा मारतात, कसलीच इच्छा राहत नाही, फक्त हरिनामाची आणि भगवत प्राप्तीची इच्छा राहते. ती सदिच्छा, चांगली इच्छा आहे, ती असावी. आणि म्हणून नाना प्रकारच्या इच्छा घेऊन जगणं हा एक प्रकारचा नरकच आहे. आणि इच्छारहित जगणं, इच्छारहित जगणं हा एक प्रकारचा मोक्षच आहे. नाना प्रकारच्या इच्छा घेऊन जगले तर दुःख पर्वता एवढं, आणि तो एक प्रकारचा नरक आहे. इच्छारहित जगले तर कायमचं आत्मसुख, किंवा कमीत कमी इच्छा असतील तर जवा एवढं का होत नाही सुख? का तर इच्छेच्या अभावात मन अंतर्मुख होतं, हृदयस्रामाला भेटतं आणि स्थिरावतं. मनाची स्थिरता हे सुख असतं. मन इच्छा मारा सुखी व्हाल. रामनामानं इच्छा मारतात. नामे ऐवजी विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. म्हणून आम्ही जागा चुकतो. एक म्हातारी गोदाडं विणते, म्हातारी गोदाडं शिवते, विणते, काय म्हणा, म्हातारी गोदाडं शिवते ओसरीवर. भूक लागली, जेवण करायचंय, जेवायला गेली आणि पुन्हा गोदाडं शिवायली. तर ते गोदाडं ओसरीवर शिवत असताना तिच्या हातातली सुई गोदाड्यात खोसून ठेवा, तर हातात आली आणि ती चौकात पडली. आता चौकात पडलेली सुई म्हातारीला माहीतच नाही. म्हातारी गोदाडं शिवायला गेली तर सुई ओसरीवर शोधू लागली, ती पडली होती चौकात. कशी सापडेल? म्हातारी जागा चुकली. तसं आम्ही सुखाची जागा चुकतो. सुख मिळतं हरिनामानं, पण आम्ही शोधतो विषयात. विषयात सुख नसतंच. विषयी सुख आहे हे बोलण्याची सारखे नव्हे, पण तरी विषयात सुख आहे दाटूमोठी. आणि त्याच दाटूमोठी सुखाला किंवा अल्पशा सुखाला तुकोबारा म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. मोठी नदी पार करायची, खूप मोठी नदी, गंगासागर सारखी 5-10 किलोमीटरची पार करायची. मोठी नदी पार करायची, साधन आहे नाव. तसं सुख आहे, तसं सुख हवंय, साधन आहे हरिनाम. मोठी नदी पार करायची, साधन आहे नाव. सुख हवंय, साधन आहे हरिनाम. पण नेमकं हरिनाम आम्हाला आवडत नाही, म्हणून आम्हाला सुख मिळत नाही. म्हातारीसारखी आम्ही जागा चुकतो. म्हातारी सुई शोधायला जागा चुकली, आम्ही सुख शोधायला जागा चुकतो. सुख मिळतं हरिनामानं, आम्ही शोधतो विषयात. आणि मग दुःख पर्वता एवढं आहे, दुःख पर्वता एवढं आहे. हे मन एक सांधा आहे.
बघा, एखादी इलेक्ट्रिक डीपी असते मोठीच्या मोठी, ती करंटनं गच्च भरली, त्या डीपीमधून करंट मीटर बोर्डापर्यंत आलाय आणि मीटर आणि बोर्डातून बल्ब पर्यंत गेलाय वायरच्या मार्फत. पण त्या बोर्डावर एक छोटंसं फ्यूज असतं किटकॅट नावाचं. आता किटकॅट नावाचं छोटंसं फ्यूज काढलं तर बल्ब बंद होतो. बल्ब चांगला, वायर चांगले, मीटर चांगले, डीपीत करंट आहे, तरी बल्ब विजलाय का? डीपी आणि बल्ब यांना सांधणारा सांधा हे किटकॅट नावाचं फ्यूज असते. तसं हृदयस्थराम आणि विषय यांना सांधणारा सांधा हे मन असते. तुम्ही रामनाम घेतलं की मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झाले मग हृदयस्थरामाला भेटतं. हृदयस्थराम एकटा सुखरूप आहे. या हृदयस्थरामापासून हे मन सुखाचा प्रवाह वाहून आणतं, विषात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. विषय मूळचे गोड नसतात, सुखरूप नसतात. इथं मन किटकॅटचं काम करतं. राम नावाची इलेक्ट्रिक डीपी हृदयात उभी आहे. विषय नावाचा बल्ब बाहेर आहे. हा विषय नावाचा बल्ब लावायचा असेल तर अंतर्मुख झालेलं मन या हृदयस्थ रामरूपी डीपीपासून सुखाचा करंट वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. आणि तिथं मन नसेल ते विषयरूपी बल्ब लागत नाही. जसं किटकॅट काढलं बल्ब विजतो, मनरूपी किटकॅट काढलं विषयात सुख मिळत नाही, दुःख मिळतं. आणि म्हणून मनाला अंतर्मुख करा, मनाला अंतर्मुख करा. अंतर्मुख मनोवृत्ती आनंदा प्रतिबिंबिती. इच्छारहित जीवन करा. जोपर्यंत नाना प्रकारच्या इच्छा घेऊन जगाल तोपर्यंत जीवनात दुःख आणि एक प्रकारचा नरकच. इच्छारहित जगाल तर जीवनात सुखच सुख, आत्मसुख आहे. आणि इच्छा हरिनामानं मरतात, रामनामानं मरतात. म्हणून रामनाम घ्या, इच्छा मरतील. रामनाम घ्या आणि मन त्या हृदयस्थ रामापर्यंत पोहोचतं करा. रामनामानं मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख असतं. हनुमंत ज्ञानोबा लिहितात की वार्षे विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू त्याचा निरुपचारी संतोष जो. वार्षे विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू. 10 वर्ष दुष्काळ पडला, अर्थात नद्याने पाणी वाहून आणलं नाही तरी समुद्राचं फुटभरही पाणी कमी होत नाही. आणि 10 वर्ष अतिवर्ष झाली तर समुद्राचं फुटभरही पाणी वाढत नाही. समुद्र नद्याच्या पाण्यावर अवलंबून नसतो. वार्षे विन सागरू, तो स्वयंभू आहे. नद्या पाणी वाहून आणोत अथवा न आणोत तो वाढत नाही आणि कमी होत नाही. समुद्री रेखा न ओलांडावी पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी. समुद्र आपली जागा सोडत नाही. मग नद्यांनी पाणी वाहून नाही आणलं तरी समुद्र आपल्या स्वबळावर तुडुंब तृप्त आणि आनंदी आहे. तसं जसं नद्याच्या पाण्याची मदत न घेता समुद्र सुखी आहे, तसं बाह्य साधन, बायका मुलं, धन दौलत यांची मदत न घेता महात्मा त्या समुद्रासारखा सुखी असतो. कशाच्या बळावर? केवळ हरिनामाच्या बळावर. आणि मग अंतर्मुख मनोवृत्ती आनंदा प्रतिबिंबिते. बाह्याची भाष नेनेजाची निशेष अंतरी सुख एकाती. एक साधू, एक सज्जन, एक संत बाह्य जगात सुख शोधत नाही, कारण जगात सुख नसतेच. तो बाह्य जगात सुख शोधतच नाही, तो सुख शोधतो हृदयात. कशा प्रकारे? तो हरिनाम घेतो, रामनाम घेतो आणि आपल्या मनाला हृदयश्रामापर्यंत पोहोचतं करतो. रामनाम घेतलं की मन अंतर्मुख होतं, हृदयश्रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयश्राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख असते. रामनाम घ्या, सुखी व्हाल. रामनाम न घ्याल, दुःखी व्हाल. आणि मग देवाचा आठव हे सुख आहे, देवाचा विसर हे दुःख आहे. देवाचा आठव ही संपत्ती आहे, देवाचा विसर ही विपत्ती आहे. देवाला आठवा, भगवंताला केंद्रस्थानी ठेवा आणि संसार करा, सुखी व्हाल. देवाला विन्मुख होऊन संसार केला तर दुःखी व्हाल, जीवनाचं मात्र होईल. संसार करताना आपल्या चित्ताचं एक टोक संसारात आणि दुसरं टोक भगवंतात ठेवा. सूर्य उगवला, त्या किरणाचा एक टोक आमच्या अंगाला स्पर्श करतं, एक सूर्यापाशी असतं.
तसं संसार करताना आपल्या चित्ताचं एक टोक हरिनामात ठेवा आणि एक टोक संसारात ठेवा, सुखी व्हाल. संसार आम्हाला टोचतो. जशा पैठणी शालू असतो, भारीची साडी असते, त्यामध्ये एक ब्लाऊज पीस असतो. तो ब्लाऊज पीस तो दुकानदार किंवा टेलर कापून बाजूला करतो. मातामावले हुशार असतात. त्या पैठणी साडीमधला ब्लाऊज पीस तर डायरेक्ट शिवत नाहीत. त्याला आतून अस्तर लावतात. डायरेक्ट शिवला तिथे जरी अंगाला टोचते. मग त्याला आतून अस्तर लावलं तर तो ब्लाऊज टोचत नाही. तसं आपल्या संसाराला आतून हरिनामाचा अस्तर लावा, संसार टोचणार नाही. म्हणून भगवंताला केंद्रस्थानी ठेवा, त्याचं नाम घ्या, सुखी व्हाल. आणि मग समर्थानं म्हटलं ना, जगी सर्व सुखी आहे असा कोण आहे, तो फक्त नामधारक आहे. संसारी जीवन आहे किंवा नामाला विनमुख तो नाही. जगी सर्व सुखी तोच आहे की ज्याच्या मुखात सातत्यानं हरिनाम भिजू घातले. आता बोलण्याची नाही दैवाविन काही, लावी मनापिशे गोविंदाची. नामधारक सुखी असतो, नित्य सुखी असतो, आत्मसुखात लोळत असतो. आणि मग नाम घ्या, सुखी व्हाल. आणि या नामानं तुम्हाला आत्मसुख तर मिळेलच, तुम्ही महात्मा संत झाल्यानंतर. पण एरवी दैनंदिन जीवनात जे संसारात सुख नाही म्हणतायत तुकोबर आहे, ते सुख हे हरिनामानं दिलेलं असते. जबाबदार सुख हरिनामानं देतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयश्रामाला भेटून. पण तुम्ही नामधारक नाहीयेत. तुम्ही नामधारक असाल तर आत्मसुखात लोळाल, सुखच सुख जीवनात असेल. पण तुम्ही नामधारक नाहीये, देवाचं नाव घेत नाहीत. अशा अवस्थेतही तुम्हाला जबा एवढं सुख मिळतं. जरी दुःख डोंगरा एवढं आहे, पर्वता एवढं, पण तरी सुख जबापाड मिळतं, नामधारक नसतानाही. याचं कारण या ज्ञानेंद्रियाचा विषय भोग. कारण ज्ञानेंद्रियाचा विषय भोगत असताना इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं, दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. हे अंतर्मुख झालेलं मन हृदयश्रामाला भेटतं. मन आणि हृदयश्राम यांच्या भेटीतून मला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख असतो. आणि दुसरी गोष्ट, हे अंतर्मुख झालेलं मन हृदयश्रामापासून सुखाचा प्रवाह होऊन अंतन विषयात मांडतं, विषयाला गोडी आणतं. आणि म्हणून विषय सुखरूप नसतानाही सुखरूप वाटतात. ते अंतर्मुख झालेल्या मनानं सुख वाहून आणल्यामुळे. आणि म्हणून नाम घ्या. आणि जरी नामधारक नसले तुकोबाराय म्हणते, नाम घेतलं तर तुम्ही आत्मसुखातच लोळत असतात. पण तुम्ही नामधारक नाहीयेत, तरी तुम्हाला अल्पसं जवळ सुख मिळतं. जरी दुःख डोंगरा एवढं, पर्वत एवढं असलं तरी. अल्प जवळ सुख कशाने मिळालं? मी पुन्हा बोललो की इच्छित विषय प्राप्त होणं, मनाची अंतर्मुखता साधणं, दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. अंतर्मुख झालेलं मन स्थिरावतं, मनाची स्थिरता हे सुख असतं. शिवाय अंतर्मुख झालेलं मन हृदयश्रामापासून सुखाचा प्रवाह अंतन विषयात मांडतं, विषयाला गोडी आणतं. ही मनाची अंतर्मुखता क्षणिक असते. अंतर्मुक्तीतून सुख आहे, पण ही अंतर्मुक्ता क्षणिक आहे. म्हणजे सुख आहे क्षणिक, जबापाड. बहिर्मुक्ता फार काळ आहे. बहिर्मुक्तीनं दुःख आहे, बहिर्मुक्ता फार काळ आहे. आणि मग दुःखही पर्वता एवढं आहे. मग सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. पण जीवनात हे जवापाडं सुख आणि पर्वता एवढं दुःख का भोगता? तुम्ही सुख पर्वता एवढं भोगावं आणि भोगलंच तर दुःख जवा एवढं भोगावं. त्यासाठी काही नाही, पांडुरंगाचं नाव घ्यायचं. संसार दुःखमय, या संसारात एकटा पांडुरंग सुखी आहे, त्याचं नाव घ्या. पांडुरंगाचं नाव घेऊन मन हृदयश्रामापर्यंत पोहोचतं करा, ते स्थिरावतं, तुम्ही सुखी होता. आणि मग जगतात तुकोबरा बोलले की सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखं.
जगात दुःखमय आहे, एकटा पांडुरंग सुखी आहे. हं? आणि पांडुरंगाचं नाव सुखी आहे. पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाव सुखमय आहे. आणि म्हणून तुम्हाला सुख हवंय. एखाद्या वेळेस दुष्काळ पडला, एखाद्या माणसाकडं पेव आहे मोठा 100-200 पोत्याचा, जमिनीत खड्डा असतो त्याला पेव म्हणतात. गावात कोणाकडेच अन्न नाही. तुम्हाला त्या धनिक माणसाकडे जावं लागेल, पेववाल्या, त्याच्याकडे भीक मागावं लागेल धान्याची, नाही तर दुष्काळ पडले उपाशी माराल. ज्याच्यापाशी धान्य ज्वारी गोदाम भरलंय त्याच्याकडेच जावं लागेल, धान्य मिळेल. तसं पांडुरंग सुखरूप आहे. तुम्हाला पांडुरंगाकडे जावं लागेल सुख मागायला, अन्यथा सुख मिळणार नाही. मग पांडुरंगाला सुख मागायचं म्हणजे काय करायचं? पांडुरंगाचं नाव घ्यायचं. या नामाने मन अंतर्मुक्त, मन अंतर्मुख होतं, हृदयसरामाला भेटतं. आणि हृदयसराम पांडुरंग तुमच्या मनाला स्थिर करतो. मनाची स्थिरता ही सुख असते. शिवाय हेच अंतर्मुख झालेलं मन हृदयसरामापासून सुख वाहून आणतं, विषात मांडतं, विषाला गोडी आणतं. अशा प्रकारे सदैव सुखी राहायचे, कायमचे सुखी राहायचे, तर पांडुरंगाचं नाव घ्या, कायमचे सुख मिळेल. पण तरीसुद्धा तुकोबाराय म्हणतात की तुम्ही नास्तिक आहे, देवाचं नावच घेत नाहीत, तरीसुद्धा तुम्हाला अल्पसच जावेळं सुख मिळेल. आणि ते विषयातून मिळतं. संसारात नास्तिक माणसाला विषयातून सुख मिळतं. कारण इच्छित विषय प्राप्त होणं, मनाची अंतर्मुक्ता साधणं, या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि पुन्हा पुन्हा बोललो मी, अंतर्मुख झालेलं मन स्थिरावतं, मनाची स्थिरता हे सुख. अंतर्मुख झालेलं मन हृदयश्रामापासून सुख वाहून आणतं, विषयात मांडतं, विषयाला गोडी आणतं. आणि म्हणून विषयात सुख नसतानाही सुख आहे असं वाटतं. पण ही अंतर्मुक्ता अगदी क्षणिक असते. अंतर्मुक्तीमुळे सुख आहे, पण अंतर्मुक्ता क्षणिक आहे. आणि मग सुख आहे जबापाडं. बहिर्मुक्तेतून दुःख आहे, पण बहिर्मुक्ता खूप मोठी आहे, मग दुःखही पर्वता एवढं. मग सुख पाहता जबापाडे, दुःख पर्वता एवढे. सुख पाहता जबापाडे, दुःख पर्वता एवढे. हा संसार बघा किती भयानक दुःखमय आहे. दुःख बांधवडी आहे संसार. हा संसार दुःखाच्या मुळावर उभा आहे. कारल्याचं मूळ कडू असते. कारल्याचं मूळच कडू आहे, म्हणून त्याला कडू कारले लागतात. संसाराचं मुळच दुःख आहे. ज्या मुळावर संसार उभा आहे ते मुळच दुःखमय आहे, म्हणजे संसारही दुःखमय आहे. दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कुठे. संसारात नुसतं दुःखच भरले, सुखाचा विचारच नाही आहे. किती दुःख आहे. मनुष्य जन्माला येतो त्यावेळेस गर्भाच्या यातना आहेत. मातेच्या उदर कोहरी, पचोनी विष्टेच्या दातरी, उकडोनी नवमासवरी, उपजो उपजो मरती. बाळ जन्माला येत आहे, किती दुःख आहे. 9 महिने आईच्या पोटात राहायचंय, तिथं किती उकाडा आहे. अहो लाईट गेली तर घरात झोपता येत नाही आम्हाला, बेचैन होतो आम्ही, घामाघूम होतो, उकाडा होतो. लाईट गेली तर खिडक्या उघडा, काही करा, किती उकडत आहे. लाईट नसल्यावर, कूलर एसी नसल्यावर घरात आम्हाला खिडक्या उघडणं असं नाही. उन्हाळ्यामध्ये किती उकडतं, एप्रिल मे मध्ये. बाळ आईच्या गर्भात 9 महिने बंद खोलीत, त्याला किती उकडत असेल. याला म्हणतात काय सांगू गर्भीच्या यातना. मातेच्या उदर कोहरी, पचोनी विष्टेच्या दातारी, उकडोनी नवमासवरी, उपजो उपजो मरती. आईचं गर्भाशय ही एक विहीर आहे. मातेच्या उदर कोहरी, कोहर म्हणजे विहीर, खड्डा. या गर्भाशयात बाळ हातपाय दुमडून बसलेलं असते, तिथं गरमी असते, बाजूला एमनियोटिक फ्लुइड असते. बाळात जीव असतो, त्याचे हृदयाचे ठोके चालू असतात. त्या उकाड्यात त्या बाळाला काय दुःख होत असेल. हनुमान ज्ञानोबा लिहितात की मातेच्या उदर कोहरी, मातेच्या उदर कोहरी, पचोनी विष्टेच्या दातरी, उकडोनी नवमासवरी, उपजो उपजो मरती. ह्या यातना आहेत जन्मीच्या. गर्भात दुःख, गर्भातून बाहेर येताना, जन्मताना दुःख.
त्याते मृत्यू उदराच्या परिवारी गर्भोगिवसी. एखाद्या मृत्यू गर्भात जातो, शोधतो आणि त्या बाळाला मारून टाकतो. बाहेर तर मारतोच, गर्भात शोधत जातो आणि मारतो. दुःख पर्वत आहे एवढं. हे बाळपणीचं दुःख आहे. मनुष्य मोठा झाला, संसार मागं लागला, त्याच्या जीवनात हरीवरी करी, शिक्षणाची घाई, हरिडनेस, हरी हरी हरी, शिक्षण, शाळा, कॉलेज, ट्युशन्स. 3 आणि 2 वर्षाचे लेकर घालायला येतो नर्सरी, काय म्हणते त्याला, LKG, वरचा कोणता तरी KG, अजून आहेत बरेच KG. 2 आणि 3 वर्षात लेकर शाळेत असतोय. अरे आम्ही टोंगळे झालो होतो 7 वर्ष, तेव्हा शाळेत गेलो होतो. आणि 3 वर्षात लेकरला शाळेत घालतात, त्याला काहीच करता येत ना, शी ना सू ना काही नाही. आणि दुसऱ्याची बाई तुमच्या 2 आणि 3 वर्ष लेकराची काय काळजी गेलो, दरदर कुचिती नाही तर हानती. ती शाळेत सांभाळणारी बाई, याला गवी संडासे नाकाला घाण येते, ती कुठं पुसत बसायली, रटत येते. काही फॅड निघले, 2 आणि 3 वर्षाला शाळेत घालायला लागले. पण थोडं मोठं झालं की पहिली दुसरी काय नून बाय नून, त्या शिक्षणासोबत ट्युशन, हे ट्युशनने तर वाट लावली. एकेकाळी ज्याला काही येत नाही त्याला ट्युशन लावायची, त्याला हसायचे ट्युशन लावलं. मग आता ज्याने ट्युशन लावलं नाही त्याला गरीब म्हणतात, भिकारी म्हणतात. याच्या बापापाशी पैसा नाही रे. ट्युशन फॅशन झाली आहे. जे डल असतात त्यांना ट्युशन लागते. ठीक आहे, आता शाळा कॉलेजात मास्तर पण नीट शिकवणार, पण चांगलं शिकवलं तर ट्युशनची गरज नाही आहे. घरी आल्या सेल्फ स्टडी करावं. सेल्फ स्टडीशिवाय तुम्ही डेव्हलपच होत नाहीत. 100 बार बकान 1 बार लिखा. एक टॉपिक 10 वेळेस ऐका, पण एकदा वाचा, ते एकदा वाचलेलं भारी असतं. दॅट इज सेल्फ स्टडी. पण फॅड आले ट्युशनचं, हरिडनेस, दुःख आहे ते. नोकरी काय नो बाय नो, पैसा कमायचा, हरीड हरीड हरीड, पुढं जिम्मेदार आहे, वरिडनेस. अतिशय तिखट खायचं, करी हरीवरी करी, अतिशय तिखट खायचं, दाहक, मरणाचं तिखट. 2 माणसं जेवायला गेले हॉटेलमध्ये, त्या वेटरला ऑर्डर दिली, तुझ्या हॉटेलमध्ये सगळ्यात गरम आहे ते आण. ते चंद्र होतं, गेलं आणि बशीमध्ये विस्तव घेऊन आलं. म्हणले माझ्या हॉटेलमध्ये सगळ्यात गरम यायचे का म्हणले. ते चालू होते, सिगारेट पेटवली, झुरका मारला, निघून गेले. अतिशय तिखट, आंबट, खारट, दाहक, मसालयुक्त पदार्थ, दुःख आहे. हरी घाई गडबड दुःख आहे, वरी दुःख आहे. बघा दुःख कसं सतावत आहे. मुलगा 12वीला MBBSला लागा वाटतो, काळजी, वरी आहे. मुलाची बसून परीक्षा आणि बापाची उभारून परीक्षा असते. परीक्षा हॉलच्या पुढं मुलगा बसून लिहितो, बाप उभारून पेपर लिहितो. ती काळजी. बाप पेपर लिहितो म्हणजे काळजी करतो, कसा आलाय कसा आलाय कसा आलाय पेपर. पण मुलाची बसून बापाची उभारून परीक्षा असते. लावायचे, मग पेमेंट पण लावायचं. कर्ज होतं बापावर, लाड्याला बड्या करतो. बरं शिकताना दरवर्षी पास होईल का नाही याची भीती. झालंच MBBS तर PGला पैसे, MSMDला कर्ज, ते फेडायची भीती. झालंच MSMD पास, दवाखाना टाकायचा आहे, कर्ज काढलंय बँकेचं, फेडतं का नाही भीती. टाकला दवाखाना तर चालतं का नाही भीती. चालला तर लग्न होतं का नाही भीती. झालं तर गोरी बायको मिळते का नाही भीती. मिळालीच तर तिला लेकर होतात का नाही भीती. झालेच तर ते जगतात का नाही भीती. जगलं त्याचा उद्या बापाचं पडतं का नाही भीती. पावला पावली भीती आहे. अवलाद थोडंसं सुख देते, पण अवलादीच्या सुखात एक भीती लपलेली असते, आणि भीतीयुक्त सुख हे दुःखच असतं. अवलादीच्या सुखात एक भीती लपली असते, आणि भीतीयुक्त सुख हे दुःखच असतं. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की दुःख लेवणी सुखाची अंगी सळीत जगाते. दुःख लेवणी सुखाची अंगी सळीत जगाते. दुःखानं सुखाचा पोशाख केलाय आणि जगाला सतवत आहे. मुलगा मोटरसायकलवर बाहेर गेलाय, घरी येईपर्यंत बाप आणि माय बेचैन. माय 15 वेळेस, समजा मुलगा म्हणला मी 7 वाजता घरी येतो, 8 वाजल्या घरी नाही आला, तिथपर्यंत माय गॅलरीत 50 चक्रा मारते. कसं ये ना पोरगं, कसं ये ना पोरगं, धडकलं असेल का, काही बरं वाईट झालं असेल का, बेचैन असते. मुंगीसारखं वाहन झाले, काही होईल का, काही होईल का. अवलाद सुख देते, पण अवलाद आणि तुम्ही मरके असतात.
माईक पदार्थाचे बनले असतात आणि माईक पदार्थ नाशवंत असतात. आणि हे माईक पदार्थ, मुलगा नाश पावू नये याची आयुष्यभर तुम्ही काळजी वाहता, भीती वाहता आणि भीतीयुक्त सुख हे दुःखच असतं. अवलाद पोटी आली सुख झालं, पण अवलाद मरू नये याची आयुष्यभर काळजी वाहता, भीती वाहता आणि भीतीयुक्त सुख हे दुःखच असतं. भीतीयुक्त सुख हे दुःखच असतं, म्हणून दुःख पर्वत आहे एवढे. अवलाद जन्माला आली सुख झालं, पण जबा एवढं. पण अवलाद मरू नये याची आयुष्यभर काळजी वाहता, भीती वाहता, भीतीयुक्त सुख हे दुःख असतं आणि ते दुःख पर्वत आहे एवढं. म्हणून संसारात सुख पाहता जबा पाडे दुःख पर्वत आहे एवढे. मी माझं ही आसक्ती, मी मरू नये, माझ्या मुलांना मरू नये ही काळजी वाहता, भीती वाहता, भीतीयुक्त सुख हे दुःख असतं. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की जोपर्यंत तुम्ही अद्वैतात जात नाही, पाणी बुडवे मिठाते तो पाणीच मिठाते, पाणी बुडवे मिठाते तो मिठाची पाणी आते, ती आपण झाल्याने अद्वैते नाशे भय. पाणी त्या मिठाला भेडवतंय, रुबाब करायचं पाणी, हे मिठा मी आलो तुला बुडून टाकेल. मीठ घाबरायचं, आपण बुडू बाबा, मीठ मारायचं, नका येऊ साहेब, पाणी साहेब नका येऊ बाबा, मी बुडेल, नका 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 असं भ्यायचं सुरुवातीला. पण पाणी रुबाबात द्यायचं, मिठा मी आलो तुला बुडून टाकेल. एक दिवशी मीठ रागात आलं, म्हणलं ये बरं, आलं पाणी, मिठाचंच पाणी झालं. आता पाणी पाण्याला काय बुडवेल? पाणी बुडवे मिठाते तो मिठाची पाणी आते, तेव्हा आपण झाल्याने अद्वैते नाशे भय. या संसारात सगळ्यात मोठी भीती आहे मृत्यूची, आणि भीती घेऊन जगणं एक नरकच आहे. आणि नाना प्रकारची जी भीती आहे, त्रिविध तापाची, मरणाची वगैरे वगैरे, ही जोपर्यंत तुम्ही अद्वैतात जात नाहीत तोपर्यंत तुमच्या मागची भीती जात नाही. द्वैतात जगतात, जवळजवळ दुजे घडे तेव्हा संसारी भय जोडे. जितकं द्वैत, मी वेगळा संसार वेगळा, हे द्वैत जितकं वाढेल तितकी संसारात भीती वाढते. भीती हा एक नरक असतो, दुःखच असते. आणि मग तुम्ही संत झाले तर अद्वैतात गेले, मीच विश्व आहे आपले, जगात मीच नटले, आता मला कोणाची भीती आहे? जोपर्यंत ते अद्वैतात जात नाहीत तोपर्यंत भीती तुमच्या मागची जात नाही. मी देह नसून आत्मा आहे, मग मी आत्मा आहे तर आत्म्याच्या रूपाने मीच विश्व आहे आपले. जगातली प्रत्येक वस्तू मी बनलोय, किंबहुना चराचर आपणच झाला. आता जगातली प्रत्येक वस्तू मीच बनलोय तर मीच मला काय मारल? ही अद्वैत आहे, आणि अद्वैतातून भीती निघून जाते. पण जोपर्यंत आपण अद्वैतात जात नाही तोपर्यंत आमची भीती जात नाही. द्वैतात आहे तोपर्यंत भीती वाढत राहते, आणि भीती हे दुःख असतं, आणि डोंगरा एवढं असतं, म्हणून दुःख पर्वत आहे एवढे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे एवढे. म्हणजे हरिनाम घ्या, मुक्तीकडे जा, अद्वैतात जा, सुखच सुख. द्वैतात जगाल, मी वेगळं जग वेगळं, दुःखच दुःख. द्वैत दुःखाला, अद्वैत सुखाला कारणीभूत आहे. आणि द्वैतातलं दुःख खूप मोठं आहे, म्हणून दुःख पर्वत आहे एवढे. विषयात सुख आहे आपण बोललो, पण विषय नेमके कुणाला आवडतात? विषय कुणाला आवडतात? ज्ञानोबा सांगतात की आपणपे नाही दिठे, जे अश्वसुखाचे सदा खराटे, तयासीच विषय हे गोमटे आवडते. नीट आहे का? आपणपे नाही दिठे, जे अश्वसुखाचे सदा खराटे, तयासीच विषय हे गोमटे आवडते. ज्याची कधी आत्मस्वरूपावर नजरच पडत नाही, जो कधी तोंडानं देवाचं नावच घेत नाही, त्यालाच विषय आवडतात, आणि विषय त्याला कायमचे दुःखी करतात. डोंगरा एवढं दुःख देतात, पर्वता एवढं दुःख देतात, म्हणून दुःख पर्वता एवढे. कारण विषयात सुख नसतेच. विषय दुःखी करतात आणि नरकाला घेऊन जातात. विषयाचे ध्यान विपाव आहे मन, तरी ऐसने पतन गिमसित पावे. इंद्रिय विषय शिविती ते हर्ष शोक उपजती, आणि अंतर अल्पविती येणे संगे. म्हणजे विषय भोगतात ते नरकाला जातात आणि दुःखी असतात. दुःख पर्वता एवढे.
आणि जो विषयच भोगत नाही त्याचा गर्भावास संपतो, तो मुक्त होतो. हे विषय जे आहे ते ना कळती तया सुख दुःख दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया. विषय भोगणारा मनुष्य पर्वताला दुःख भोगतो, नरकाला जातो. विषय भोगणारा आणि विषय न भोगणारा त्याचा गर्भवास संपतो, मुक्त होतो. त्याला सुख दुःख नसतं, तर आत्मानंद भोगत असतो. आत्मानंद भोगत असतो. आणि म्हणून तुकोबाराजे पर्वता एवढं दुःख म्हणतायत, तर मी माझं, मी मरू नये, माझं गणगोत मरू नये, बायकापोरं मरू नयेत, ही मनुष्य आयुष्यभर काळजी वाहतो. सगळ्यात मोठं दुःख मरणाची भीती आहे, स्वतःच्या आणि अवलादीच्या गणागोताची आहे. पण जास्त करून स्वतःच्या आणि अवलादीच्या मरणाची भीती. मी बोललो अवलाद सुख देते, पण ती मरू नये म्हणून मनुष्य आयुष्यावर काळजी वाहतो, भीती वाहतो. भीती एक सुखी दुःख असते. पण शहाणा होण्याची गरज आहे. हरिनामाकडे वळा, निरंतर आत्मसुख भोगाल. साधं सुख दुःख निघून जाईल, आत्मसुख भोगाल. ज्ञानोबा गोड दृष्टांत देत आहेत की देखे कुमुद दळाचे नि ताटे, जीवीला चंद्रकिरण चोकटे, तो चकुरू काय वाळवंटे चुंबित असे. चकोर पक्षी कमळाच्या पाकळात चंद्राच्या किरणातील अमृताचं भोजन करतोय. तो चकोर नदीला जाऊन वाळूचे कण कशाला साठीत बसलो. तसं जो मनुष्य हरिनाम घेऊन आत्मसुखाचं भोजन करतोय, तो विषयरूपी वाळूचे कण कशाला चाटत बसेल. आणि मग आपणपे नाही दिटे, जया स्वसुखाचे सदा खराटे, तयासीच विषय हे गोमटे आवडते. हरिनामावर, आत्मस्वरूपावर, देवावर नजरच पडत नाही. अशा माणसाला विषय आवडतात. परंतु विषयात सुख नसते, परंतु आपण आहे असं करीत धरले सुरुवातीपासून. विषयातून मिळणारं सुख हे अतिशय अल्प आणि जवापाडा असते, आणि दुःख मात्र पर्वता एवढं असतंय. आणि म्हणून महाराज म्हणतात की सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वता एवढे. सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वता एवढे. आणि म्हणून महाराज म्हणतात की जीवनात एक तर सुख नाहीच आहे. या संसारात सुख मिळालंच तर थोडंफार ते विषयातून मिळते तुला, तू नामधारक नसल्यामुळं. आणि मग तुझ्या जीवनातील पर्वता एवढं दुःख घालायचं असेल, तुझ्या जीवनातून पर्वता एवढं दुःख घालायचं असेल, आणि तुला तुझ्या जीवनात सुख आणायचं असेल, तर तू संतांच्या वचनाचं पालन कर. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि महाराज लिहितात की धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. तुकोबाराय म्हणतात की तुझ्या जीवनात जवा एवढं सुख आहे, पर्वता एवढं दुःख आहे. हे पर्वता एवढं दुःख घालायचं असेल तर तू संतांची वचन ऐक आणि ती आपल्या गळी उतरव. मानी संतांचे वचन. तू आठवण धर. दुःख घालावायचे जीवनातून, दुःख जावं वाटतं ना, तू आठवण धर. कशाची? हरिनामाची, संत वचनाची. तुझ्या जीवनातून दुःख निघून जाईल आणि निखळ आत्मानंद भोगशील. धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. आता संतांचं वचन काय? संतांचं वचन म्हणजे गाथा आणि ज्ञानेश्वरी, गीता, एकनाथी, भागवत ही संत वचन आहेत. गीता, गाथा, ज्ञानेश्वरी यात जे सांगितलंय तसं वाग आणि मुखात हरिनाम धारण कर आणि निष्काम कर्म कर. ही संत वचन आहेत. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. प्रत्येक कर्म करताना हरिनाम घ्या, त्या कर्माचं फळ देवाला जातं. अर्थात निष्काम भावनेने आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा आणि निष्काम भावनेने हरिनाम घ्या.
हे संत वचन आहे. हे संत वचन आहे. हे संत वचन पाळा. तुम्ही निष्काम कर्म केलंय, निष्काम हरिनाम घेतलंय, तर तुमच्या जीवनातून पर्वता एवढं दुःख निघून जातं आणि तुम्ही अक्षरशः आत्मसुखात लोळत असता. सुख जवापाडा राहत नाही, मग तुम्ही आत्मसुखात लोळत असतात, सुखाच्या महासागरात लोळत असतात. मग महाराज म्हणतात, तू नास्तिक आहे, देवाचं नाव घेत नाही, तू आठवण धर. कशाची? संत वचनाची आणि हरिनामाची. जसं संतांना सांगितलं तसं वाग आणि मुखात हरिनाम धारण कर. हीच आठवण आणि हे संत वचन. अर्थात संत वचनाप्रमाणे वाग आणि हरिनामाची आठवण कर. अर्थात मुखानं सातत्याने हरिनाम घे. तुझ्या जीवनातून पर्वतासारखं दुःख निघून जाईल. आता पुन्हा तोच विषय येतो. हरिनामानं दुःख जातं आणि सुख जीवनात येतं. कसं येतं? आपण अनेकदा बोललो की हरिनाम घेतलं की मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयश्रामाला भेटतं. मन आणि हृदयश्राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख असते. तुम्ही पांडुरंगाचं नाव घेऊन या मनाला पांडुरंगापर्यंत पोहोचतं करा. कोणत्या? हृदयातल्या पांडुरंगापर्यंत. तुम्ही सातत्यानं रामनाम घ्या. रामनाम घेऊन तुमच्या मनाला हृदयस्थ रामापर्यंत पोहोचतं करा. ते रामनामाशिवाय हृदयस्थ रामापर्यंत पोहोचत नाही. तुम्ही रामनाम घ्या मुखानं, तुमचं मन अंतर्मुख होईल, अर्थात हृदयस्थ रामापर्यंत जाईल आणि मन आणि हृदयस्थ रामाच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख असतं. तुमच्या जीवनातून सुख जाऊन तुमच्या जीवनातून दुःख जाऊन कायमचं सुख येईल आणि ते आत्मसुख असेल. तुमच्या जीवनातून दुःख जाऊन कायमचं सुख येईल आणि ते आत्मसुख असेल. आणि म्हणून धरी धरी आठवण माने संतांचे वचन. आणि मग तू संतांचं वचन ऐकलं नाहीस आणि मुखानं हरिनाम घेतलं नाहीस तर तुझे काय हाल होतील हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. आणि महाराज लिहितात, नेले रात्रीने ते अर्धे बाळपण जरा वेधे. नेले रात्रीने ते अर्धे बाळपण जरा वेधे. बाबा निरंतर हरिनाम घेतलंस, पर्वतासारखं दुःख जीवनातून जाईल, कायमच्या सुखी होशील, आत्मसुखी होशील. पण हरिनाम नाही घेतलं तर तुझी काय वाट लागेल? तुझं जीवन कसं होईल म्हणले तर महाराज म्हणतात, तुझ्या जीवनाची वाटणी होईल. कशी होईल? तर नेले रात्रीने ते अर्धे बाळपण जरा वेधे. आणि यातून तुझ्या बदली फक्त दुःखच पडेल आणि ते पर्वत एवढं असेल. तुमचं अर्ध आयुष्य झोपीत जातं. उरलेलं अर्ध आयुष्य बाळपणात, तरुणपणात आणि आजारात जातं. आलं म्हातारपण तर बरं आहे, म्हातारपणात जातं, पण नाही आलं तर पुष्कळदा माणसाला आयुष्य कमी झाल्यामुळं तरुणपणातच माणसं मरून जातात. अर्ध आयुष्य झोपीत जातं. उरलेलं अर्ध बाळपणात, म्हातारपणात, बिमाऱ्यात आणि तरुणपणाच्या भोगात अशा प्रकारे आयुष्य संपून जातं. तुमच्या पदरी काही पडत नाही. तुमची मनुष्य जन्माला येऊनही चक्कर होते, ज्याला ज्ञानोबा म्हणतात वाया एरजार हरिविना. आणि म्हणून कबीर महाराज आम्हाला एका अभंगातून आठवण करून देत आहेत की बाबा मनुष्य जन्मात आहेस, रामनाम घे, जीवनातून दुःख जाईल आणि सुख येईल. रामनाम घे, तू रामनामाला कधी लागशील? कबीर महाराज म्हणतायत, तू रामनामाला कधी लागशील? महाराज म्हणतायत, कब समरोगे राम भजो रे भाई, कब समरोगे राम, कब समरोगे राम भजो रे भाई, कब समरोगे राम. अरे बा, रामनाम कधी घेशील?
बाचपन खेल गवाया, बाचपन खेल गवाया. लहानपण खेळण्यात गेलं. पुढे आलं तरुणपण. तरुणपण स्त्रीच्या भोगात गेलं. बाचपन खेल गवाया, बाचपन खेल गवाया, जवानी में काम भजो रे भाई, कब समरोगे राम, कब समरोगे राम, भजो रे भाई, कब समरोगे राम. अरे बा, रामनाम कधी घेशील? कबीर महाराज म्हणतात, रामनाम कधी घेशील? बाचपन खेल गवाया, जवानी में काम. लहानपण खेळण्यात गेलं. तरुणपण पत्नीच्या भोगात गेलं. पुढे आलं म्हातारपण. बुढ़ापे में थर थर कांपे, बुढ़ापे में थर थर कांपे. पुढे आलं म्हातारपण. अंगाला थरकापरं सुटलं. अंगातलं अवसान बळ निघून गेलं. बुढ़ापे में थर थर कांपे, बुढ़ापे में थर थर कांपे, निकल गया अवसान भजो रे भाई, कब समरोगे राम, कब समरोगे राम, भजो रे भाई, कब समरोगे राम. कबीर महाराज या भंगातून आम्हाला आठवण करून देत आहेत की बाबा, लहानपण खेळण्यात गेलं. तरुणपण स्त्री भोगात गेलं. पुढे आले म्हातारपण. म्हातारा झालास, अंगाला जरा आली, थरथर कापू लागलास, बसली जागा उठवता येईना, तोंडात जीभ फसायली. रुबाबदार नाक, रुबाबदार नाक उंटाच्या गुडघ्यासारखं दिसायलं. डोळे पटोळ्यासारखे झाले. सफरचंदासारखे गाल, सुरकुत्या पडल्या. आता रामनाम कसा घेशील? आणि तुला स्मरण तरी कसं? म्हातारपणात तुझे हाल होतील. लहानपण खेळण्यात गेलं. तरुणपण स्त्री भोगात गेलं. म्हातारपणी अवसान निघून गेलं. हरिनाम कसं घ्यायचं आणि कधी घेणार? आणि मग बालवयापासूनच प्रल्हादासारखं हरिनामाला लागा. म्हातारपणी परमार्थ करू, काळ काय तुझं आज्ञा धरू. आमच्याकडे अशा वेडगळ कल्पना पडल्यात की लहान मुलं जर देवदेवाला लागले, लहान मुलं देवदेवाला लागले तर त्याला रोखतात. हे तुझं काय वय का देवदेव करायचं? देवदेव करू नको, बिघडशील म्हणतात. मजाजा करा, खाऊन पिऊन घ्या, भोग घ्या, आणि म्हातारपणी देवदेवाचं बघू. केलं तर केलं, नाही नाही केलं. पण नाथ महाराज म्हणाले, म्हातारपणी परमार्थ करू, काळ काय तुझं आज्ञा धरू. अरे जवानीत मजा करून म्हातारपणी परमार्थ करू म्हणतोस, पण काळ काय तुझा आज्ञाधारक आहे का? तू जवानीत मरणार नाहीस कशावरून? तो काळ तुला तरुणपणातही उडून नेईल. काळ काय तुझा आज्ञाधारू. आणि म्हणून बालवयातच प्रल्हादासारखं भक्तीला लागा, हरिनामाला लागा. 16 वर्षाच्या पोरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. 16चा आकडा फिरवला, 61 झाला. आम्ही डंगरे झालोत, म्हातारे झालो, तरी ज्ञानेश्वरकडे डुंकून पाहत नाही. दुर्भाग्य आमचं. ज्ञानेश्वरी गाथा, गीता ही भारताची खरी श्रीमंती आहे. ज्ञानेश्वरी गाथा वाचल्याशिवाय माणसानं मरूच नाही. नुसत्या ज्ञानेश्वरीच्या वाचण्यानं मोक्ष, ज्ञानेश्वरीच्या नुसत्या श्रवणानं मोक्ष, ज्ञानेश्वरी सांगितल्यानं मोक्ष. पण अभाग्य आम्ही या ज्ञानेश्वरीकडे डुंकून पाहत नाही. श्रवणे पाठे अर्थे गीता निधी मोक्षार होते, जसा समर्थदाता कवनाते नास्ती न म्हणे. या ज्ञानेश्वरी सांगा, वाचा, ऐका. एकच फळ मुक्ती आहे, एकच फळ मुक्ती. तीच गोष्ट कुमार म्हणतात की बाबा तुझं अर्ध्या दिवशी झोपीत गेलं. कबीर महाराज काय म्हणले? लहानपण खेळण्यात गेलं, तरुणपण स्त्रीभोगात गेलं, म्हातारपण अवसान निघून गेलं. रामनाम कधी घेशील? कबीर महाराजांनी जाग केले. तीच गोष्ट कुमार म्हणतात की अर्धा आयुष्य झोपीत गेलं, उरलेलं अर्ध बाळपणात
तरुण आणि म्हातारपणात आणि बिमाऱ्यात गेलं. कधी राम नाम घेणार? कब समरोगे राम, भजो रे भाई कब समरोगे राम. या शरीराला हजारो बिमाऱ्या जडून आहेत. शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आहे. या शरीराला हजारो बिमाऱ्या जडून आहेत. कुठली बिमारी तुम्हाला ओढून नेईल आणि तुम्ही मराल, संपाल. पण माणसं अशा थाटात वागतात की मी कधी मरणारच नाही, मला रोगच होणार नाही. पावली मरणाने विळखा मारलाय. मी म्हणतो जीवनाची व्याख्या अशी केली तर फारसं वावगं ठरणार नाही की मरण बाजूला सरकत पुढं चालणे म्हणजे जीवन. काय जीवन म्हणजे? तर मरण बाजूला सरकत पुढं चालणे म्हणजे जीवन आहे. इतका मरणानं आम्हाला विळखा मारला. कशाने मरण येते? हजारो कारण आहेत. त्यात बिमारी आहे. आणि मी बिमार पडेल, मरेल याचं माणसाला आठवण आणि ध्यानही राहत नाही. जनावरा लिहित आहेत की जिनियाचे विश्वासे हे तर रोगू एक असे की जयाचे मानसे मानी जेना. की तर नाना प्रकारचे रोग आहेत, ते रोग मला होतील आणि मी मरेल याची माणसाला आठवणच नाही. पावली मृत्यूने थैमान माजवले. नाना प्रकारच्या कारणामुळे मृत्यू तुम्हाला ओढून नेतो. मग तीच गोष्ट तुकोबारा म्हणतायत की नेले रात्रीने ते अर्धे बाळपण जरा व्यादे. अरे तुझं अर्ध आयुष्य झोपीत गेले, अर्ध बाळपण तरुणपण आणि अर्ध म्हातारपणात. अर्ध झोपीत गेलं, जे अर्ध उरलं ते बाळपण, म्हातारपण आणि बिमाऱ्या. मग जागे व्हा. नाना प्रकारच्या बिमाऱ्या आहेत, ह्या बिमाऱ्या आम्हाला ओढून नेतील. हरिभक्तीला लागा, देवाचं नाव घ्या. पर्वत एवढं दुःख जाईल, जीवनात सुख येईल, आत्मसुख येईल. आणि एवढं सांगू नाही, जर बाबा तू हरिनामाला लागला नाही, संत वचन पाळलं नाहीस, तर तुझी काय अवस्था होईल. तुकोबारा अभंगाच्या 4थ्या शेवटच्या चरणात सांगतात आणि महाराज लिहित आहेत की तुका म्हणे पुढा घाना जुंती जशी मोडा. तुका म्हणे पुढा घाना जुंती जशी मोडा. महाराज म्हणतात की तू हरिनाम नाही घेतलं, संत वचन नाही पाळलं, तर तुझी अवस्था घाण्याच्या बैलासारखी होईल. घाणा जर तुम्ही पाहिला असेल कधी, आजकाल घाणे कमी झालेत, कंपन्या आल्या, मशीन आल्या तेल काढायचं. आपल्या लहानपणी घाणा असायचा, तेल घाणा. सेंटरला ते अवजार असायचं, ते ओखळ्यासारखं, त्याच्यात मोठं दांडगं टिपोरं मुसळासारखं असायचं, एक आडवा लांब दांडा, आणि त्याला बैल झोपलेला असायचा, आणि ते बैल गोल फिरायचा, आणि त्या करडी वगैरे टाकले त्यातून तेल निघायचं. त्याला घाणा अर्थात तेल घाणा म्हणायचे. हा घाण्याचा बैल गोल 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 फिरत असतो दिवसभर. जसा घाण्याचा बैल घाणा जुंती जशी मुडा. जुंती म्हणजे जू. हा घाण्याच्या बैलावर ते जू मांडलंय. घाण्याचा बैल हा जुवाला जुंपलाय आणि दिवसभर गोल गोल फिरतो घाणावडीत. तसं तुम्ही हरिनाम नाही घेतलं तर पुन्हा 84 लक्षिवनीमध्ये झुंपल्या जाल. बैल गोल फिरतोय घाण्याला. तुमच्या जीवनात ह्या 84 लक्षिवनी गोल 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 फिरतील आणि संसार बंधनात कायमची अडकाल. आणि म्हणून बाबा मी तुला एवढं सांगू नये, जर तू हरिनाम घेतलं नाहीस, संत वचन पाळले नाहीस, तर तो घाण्याचा बैल जसा गोल गोल फिरतो, तसं तू माणसा 84 लक्षिवनीमध्ये गोल गोल फिरशील. देव दुरावेल, संसार बंधनात अडकशील. आणि तुकोबारा म्हणतात की तुका म्हणे पुढा घाना जुंती जशी मुडा. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिला. अगदी 2च मिनिटात
अभंगाचा धावता सारांश. महाराज म्हणतात, सुख पाहता जबा पाडे, दुःख पर्वता एवढे, धरी धरी आठवण माने संतांचे वचन, नेले रात्रीने ते अर्धे, बाळपण जरा व्याधे, तुका म्हणे पुढा, घाना झुंती जशी मुढा. सारांश महाराज म्हणतात की या संसारात सुख नावाची गोष्टच नाही. पण तरी महाराज पुन्हा म्हणाले की सुख नाहीये. एका अभंगात म्हणतात सुखच नाही, सुख नाही, दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कुठे, सुख नाही कुठे आलो या संसारी, वाया हावभरी होऊ नका. महाराज म्हणतात संसारात सुख नावाची गोष्टच नाही. पण तरी महाराजांनी ढिलाई दिली आणि म्हणले वा ठीक आहे, जवापाडग होत नाही, सुख आहे ते विषयातून मिळतं, इतर काही कारणातून आणि प्रामुख्याने विषयातून मिळतं. आणि मग महाराज म्हणले की सुख पाहता जबा पाडे, दुःख पर्वता एवढे. इथं मनुष्य लोकात नाना प्रकारची दुःखाची कारण आहेत. त्यामुळं तुम्ही देवाचं नाव घेत नसाल तर पर्वता एवढं दुःख वाटायला येईल आणि जवा एवढं सुख वाटायला येईल, नामधारक नसाल तर. आणि मग बाबा तू मुखानं नाम घे आणि संत वचन पाळ, तुझ्या जीवनातून पर्वतासारखं दुःख निघून जाईल आणि जवा एवढं काय त्यापेक्षा अधिक मोठं सुख येईल, आत्मसुख येईल. तू नामधारक बन, संत वचन पाळ. पण माणसा तू संत वचन पाळली नाही आणि मुखानं हरिनाम घेतलं नाही, मुखानं हरिनाम घेतलं नाही तर तुझ्या आयुष्याची वाट लागेल. काय होईल तर तुझं अर्ध आयुष्य झोपेत जाईल, अर्ध आयुष्य बाळपण, म्हातारपण, तरुणपण आणि बिमाऱ्यात जाईल. तुझ्या पदरात काही पडणार नाही. तुझी चक्कर झाली, मनुष्यवने तुझी चक्कर झाली, ज्याला ज्ञानाबारा म्हणतात वाया इरजार हरिविना. आणि बाबा एवढं सांगून तू नाम नाहीच घेतलंस तर शेवटी तो घाण्याला जुंपलेला बैल जसं दिवसभर गोलगोल चक्रा मारतो, तसं तू नाम नाही घेतलं तर 84 लक्षणीमध्ये गोलगोल फिरशील, तुझी फजिती होईल. हनुमान महाराज म्हणतायत की तुका म्हणे पुढा, घाना जुंती जशी मुढा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोल